नमस्कार. कॅन्सर 360च्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याकडे एक खूप स्पेशल गेस्ट आली आहे, अपूर्वा खानोलकर, जिने ब्रेस्ट कॅन्सरशी हेड ऑन लढा दिला आणि शी इज अ कॅन्सर वॉरियर. अपूर्वा टेडेक्स स्पीकर आहे आणि पिंक वॉरियर फाउंडेशनची फाउंडर आहे. पिंक वॉरियर फाउंडेशन इतर ब्रेस्ट कॅन्सर पेशंट्सला मदत करते. तर जाणून घेऊ अपूर्वाचा कॅन्सरचा लढा आणि तिचे एक्सपिरियन्सेस. पहिल्यांदा लेट्स गेट टू नो अबाउट यू, थोडंसं तुझ्याविषयी. ओके. तर माझं नाव अपूर्वा चंद्रकांत खानोलकर आणि माझं पूर्ण शिक्षण बेळगावातच झालं आहे. आणि त्याच्यानंतर मी एक UPSC एस्पायरंट होते. मी 4 UPSCच्या मेन्स दिल्यात आणि 2019मध्ये मार्चमध्ये माझा शेवटचा अटेम्प्ट होता. जूनमध्ये फिलिम्स होती. 2019मध्ये माझा शेवटचा अटेम्प्ट होता आणि जूनमध्ये फिलिम्स होती. आणि 2019 मार्चमध्ये मला कॅन्सर डिटेक्ट झाला. तर त्याच्यामुळे माझा शेवटचा अटेम्प्ट मी देऊ शकले नाही आणि त्याच्यानंतर 2 वर्ष ट्रीटमेंट ती चालली. आणि त्यानंतर मी इन्फिनिट माइंड्स म्हणून ऑनलाईन प्लॅटफॉर्म जिथे आम्ही करिअर काउन्सिलिंग करतो, सायकोमेट्रिक टेस्ट आहे, प्लस 1300+ करिअर्स आम्ही लिस्ट केले, तो आम्ही लॉन्च केला. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला जाणवलं की ब्रेस्ट कॅन्सरबद्दल अवेअरनेस वगैरे खूप कमी आहे. तर आम्ही पिंक वॉरियर्स फाउंडेशन हा इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यातून मग आम्ही आता ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेसचे सेशन्स वगैरे ठिकठिकाणी घेतो. अरे, तर असं म्हणजे कॅन्सरमधून पुढे येऊन मग त्याच क्षेत्रात काहीतरी करावं असं मला वाटलं आणि म्हणून हे इनिशिएटिव्ह आम्ही घेतलं. अरे वा, म्हणजे UPSC एस्पिरंटपासनं तू ते नॉलेज अप्लाय करून आता तू बाकी मुलांना हेल्प करते. खूपच छान आहे. आणि आपण आता थोडंसं तुझ्या कॅन्सर रिकव्हरी और कॅन्सर फाईट जर्नीकडे वळूया. हो हो तू जेव्हा डायग्नोज झाली तेव्हा फक्त 29 वर्षाची होती. हो नाही. आणि असे काय चेंजेस तुला जाणवले की ज्याच्यामुळे दॅट यू वेंट टू द डॉक्टर किंवा काय होते इनिशियल सिम्पटम? तर मला फक्त माझ्या राईट ब्रेस्टमध्ये गाठ अशी जाणवत होती. मग ती तशी मला बरेच एक 8-9 महिने म्हणायला हरकत नाही जाणवत होती, पण मी ती टोटली इग्नोर केली होती. मी ती कधीच असं विचार नाही केला की ही टेस्ट करून घेऊ. समहाऊ मी एकदा आईशी फोनवरच बोलताना माझ्या वडिलांनी ते ऐकलं की गाठबद्दल काहीतरी बोल. मग ते म्हणाले नाही आपण लगेच ती टेस्ट करून घेऊ. तर ब्रेस्ट कॅन्सरचे जे बाकीचे सिम्पटम्स असतात, जसं की स्किन डिकलरेशन म्हणा, स्किन रेडनेस किंवा इची स्किन किंवा काहीही तसं नव्हतं. दुसरं म्हणजे निप्पल डिस्चार्ज किंवा असंही काही नव्हतं. आणि त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा शेप साईजमध्ये काही चेंजेस मला जाणवले नाही. निप्पल इन्व्हर्शन म्हणा किंवा असं काहीच वेगळं नव्हतं. फक्त आणि फक्त मला एकच सिम्पटम होता आणि ते म्हणजे मला गाठ जाणवली. आणि बाबांच्या सांगण्यामुळे म्हणजे लगेच आम्ही ती चेक करून घेतली. आणखीन दुसरं म्हणजे काय, मला इथे एक पॉईंट काय सांगायचं वाटतं की फक्त स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी देखील ह्या सगळ्या ब्रेस्ट कॅन्सरच्या सिम्पटम्सबद्दल अवेअरनेस आता करणं गरजेचं आहे आणि त्यांनी पण अवेअर राहणं गरजेचं आहे. बरोबर. तर शेवटी माझ्या बाबतीत तसं झालं, तसंच भरपूर जणांचं होऊ शकतं. पार्टनर, हजबंड म्हणा किंवा घरातला मेल म्हणा, तो भरपूर वेळा असे क्विक डिसिजन्स व्यवस्थित घेत असतो. तर त्या बाबतीत हेल्प होते. आणि स्त्रिया कसं एका मेलच्या इनसेपरेबल पार्ट आहेत ना एका पुरुषाच्या आयुष्याच्या. आणि कधी कधी असंही होतं की आपण आपल्या हेल्थकडे थोडं दुर्लक्ष करतो. एक्झॅक्टली, नक्कीच हे दुर्लक्ष करतो. तर आपला हा स्वभावच झालेला असतो लहानपणीपासूनच म्हणा. मग त्यामुळे मी ती दुर्लक्ष केली होती. आणि म्हणून इथे हेही सगळ्यांना सांगते की कधी कुठलाही पार्ट, सगळे सिम्पटम्स कधीच कोणाला नसतात. म्हणजे असं नाही की हे तर एकच आहे, बाकीचे मला स्किन रेडनेस नाही आहे, निप्पल डिस्चार्ज असं ॲबनॉर्मल काही नाही आहे असं म्हणून तुम्ही थांबू नका. सपोज एखादं जरी ह्याच्यातलं काहीतरी असेल तरी इन्स्टंटली चेकअप करून घ्या. का तर जर ते लेट डिटेक्ट झालं ना तर ते रिकवर होणं कठीण असतं आणि मग अशा कॅन्सर्समध्ये पण रेअर केसेस डेथ होऊ शकतात. पण जर ते लवकर डिटेक्ट झालं तर ते कम्प्लिटली ब्रेस्ट कॅन्सर आता क्युरेबल आहे. राईट. पहिला पॉईंट आपण इथे हाही घेऊ शकतो की सगळे सिम्पटम्स जे आहेत ते नसू शकतात. एखादा आहे आणि ती गाठ अगदी पेनलेस होती, काहीही मला दुखत नव्हतं. आणि म्हणून कसे बरेचदा आपलं काय होतं, काहीतरी दुखत असेल तर आपण डॉक्टरकडे जातो, पण जर दुखत नसेल तर अशी गोष्ट आपण इग्नोर करतो. आणि मी तसंच सहसा ती इग्नोर केली होती. आणि कॅन्सरचं अजून एक म्हणतात, सगळेच म्हणतात की कधी पेन जसं तू म्हटलं तसं आपल्याला पटकन आपण वी टेक ॲक्शन अबाउट पेन. बट कॅन्सरच्या
मेजॉरिटी ऑफ द कॅन्सर्स आर पेनलेस. तर अगेन इथे एक इम्पॉर्टंट मेसेज आहे की काही पण चेंजेस तुमच्या बॉडीमध्ये असले जाणवले तर लगेच आपण निदान केलं पाहिजे. तू सांगितलं तुझ्या आई वडिलांनी तुला खूप सपोर्ट केला. माझा तो एक प्रश्न होता की कधी कधी असं होतं की जेव्हा आपण आपल्या कुटुंबाकडे जातो विथ द हेल्थ प्रॉब्लेम, स्पेशली वेन इट कम्स टू कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर, तर त्यांचा हेल्प, त्यांचे सपोर्ट याने तुला कसा फायदा झाला? आता कसं आहे की काय झालं, हे जेव्हा डायग्नोज झालं होतं तर मी सांगेनच की पहिलं मला तसं काय वाटलं किंवा ह्याच्याबद्दल, पण त्यांचं रिॲक्शन कसं होतं ते पहिलं की कसं झालं की ही गोष्ट एक खूप मोठी धक्कादायक तरी नक्कीच होती. का तर माझं वय 29 होतं आणि ह्या वयात असं काही होईल असं मी तरी अजिबात विचार केला नव्हता. तर त्यानेही देखील केला नव्हता. सहज एक चेकअप करून घेऊ ह्याच दृष्टिकोनातून आम्ही चेकअप करून घेतला होता. पण पहिल्या टेस्टपासून सगळं हे पॉझिटिव्हच येत गेलं. आणि त्याच्यातून पण त्यांनी नंतर जसं घेतलं ना की ते मला दाखवायला स्वतः अगदी स्ट्रॉंग आहे तसं दाखवायचे आणि मी त्यांना दाखवायसाठी मी खूप स्ट्रॉंग आहे असं दाखवायचे. आणि हे दाखवता दाखवता आम्ही दोघेही स्ट्रॉंग बनून गेलो आणि दोघांनी आम्ही हे खूप पॉझिटिव्हली घेतलं. माझ्या आईवडिलांनी सुद्धा ही गोष्ट अशी अजिबात कोणापासून लपवली नाही किंवा काय नाही. त्यानंतर देखील ट्रीटमेंटच्या दौरान वगैरे माझे केस वगैरे गेले होते, हे सगळं होत होतं. तरी पण अगदी मोकळेपणाने जशी नॉर्मल लोक बाहेर फिरतात वगैरे ते सगळे मला बाहेर घेऊन जायचे. मी सगळ्या लोकांमध्ये राहायचे वगैरे. तर हे एक त्यांनी खूप पॉझिटिव्ह गोष्ट केली की त्यांनी लपवलं नाही आणि त्याने मला खूप फायदा झाला. आणि भरपूर जणांकडून चांगले इनपुट्स देखील मिळाले. काय हे करायचं आहे, काय कसं होतं जेव्हा आपण आता खूप केसेसमध्ये मी पाहिलं की लोक बाहेरच्यांना सांगत नाहीत की कॅन्सर झाला आहे. आणि ते का सांगत नाहीत, भरपूर त्याला कारणं असू शकतात. पण मला काय वाटतं कुठेतरी तो एक स्टिग्मा पण आहे. स्टिग्मा आहे आणि त्यामुळे होतं काय की पेशंटची कुचंबणा होते. पहिलं म्हणजे त्याला काहीतरी आपण चुकीचं केलं आहे का असं पण कुठेतरी वाटायला लागतं. दुसरं म्हणजे काय की लोक स्पेक्युलेट करायला लागतात. वेन यू हाईड समथिंग बरोबर अदर्स अ चान्स टू स्पेक्युलेट, तसं होऊन जातं. लोक म्हणजे ह्याला असं झालं असेल का, तसं झालं असेल का, हा घराच्या बाहेर का येत नाही आहे. तर ट्रीटमेंट प्रोलॉंग्ड असते. 8 ते 9 महिने कुठल्याही कॅन्सरची ट्रीटमेंट असतेच असते. आणि मग त्या दौरान तो वेगवेगळा दिसत असतो. का त्याचे केस जातात, बारीक वगैरे होतो आणि तो बाहेरही पडू शकत नाही कारण तुम्ही लपवलेलं असतं. मग हे एक चुकीचं होतं. आणि ह्याची पॉझिटिव्ह साईड जर बघायला गेली तर तुम्हाला जर तुम्ही जेव्हा सांगता तेव्हा ठिकठिकाणून इनपुट्स मिळतात. काही लोक तुमचे जे हितचिंतक तुमच्यासाठी प्रार्थना ठिकठिकाणून करतात. कसं असतं भरपूर वेळा की दवा केसात दुवा भी जरुरी होती आहे असं म्हणतात ना, तर ते खरं आहे. तर माझा एक हा संदेश प्रत्येकाला आहे की प्लीज तुम्ही लपवू नका, अजिबात लपवू नका. ही गोष्ट ओपन अप व्हायची आहे. का तर हा एक बेसिक हेल्थ इश्यू आहे आणि हा आता मोठा होत चालला आहे. जसं आता इंडियाला कॅन्सर कॅपिटल म्हटलं जातं. तर ह्याच्यातून आपल्याला बाहेर यायचं असेल तर सगळ्यांनी मिळून हा लढा दिला पाहिजे. आणि ह्यासाठी ओपन डिस्कशन्स हेल्थ बाबतीत झालेच पाहिजे. तितकं अवेअरनेस असून आपण जेव्हा अवेअरनेस होणार तेव्हा आपण हेल्थ सिरियसली घेणार. बरोबर, तू म्हटलं ते बिलकुल बरोबर आहे पूर्वा, की जितकं आपण त्याच्याबद्दल बोलू तितकी आपल्याला करेक्ट माहिती मिळेल, ऑथेंटिक माहिती मिळेल. आणि तू जसं सांगितलं की तुझ्या कुटुंबांनी तुला सपोर्ट केला. कारण कुठल्याही मेजर इलनेसमध्ये कॅन्सर ऑफकोर्स इट इज वन ऑफ द डिफिकल्ट इलनेस टू फाईट. और जसं तू म्हटलं की खूप लॉंग ट्रीटमेंट असते आणि जितकं फिजिकल आहे तितकंच मेंटल स्ट्रेंथ हे इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामुळे कुटुंबाची साथ शेवटी जे तुमचे सगळ्यात प्रेमाचे आहेत त्यांनी त्यांच्या मागे उभं राहिलं होते. हो. आणि कसं होतं की माझी आई वर्किंग होती. तर भरपूर लोकांनी तिला असंही सांगितलं की म्हणजे आता तिची तब्येत महत्त्वाची आहे मुलीची, तू म्हणजे VRS घे, रिटायरमेंट घे. पण मी तिला त्या बाबतीतही सांगितलं की जर तू तसं करशील तर मला अजून जास्ती वाईट वाटेल. का तर तू तुझा जॉब कंटिन्यू कर, माझ्यामुळे अजिबात तो सोडायची गरज नाही. फक्त केमोथेरपी आणि ऑपरेशन वगैरे तेव्हा पुरतं तू 1-2 दिवस लीव्ह घेशील तर ते चांगलं होईल. पण शी कुड कंटिन्यू हर जॉब आणि तेही मला चांगलं वाटलं. जर त्यांनी सोडलं असतं तर मला ते बरोबर ते आपल्या मनाला सारखं झालं असतं. तेव्हा फॅमिलीचा सपोर्ट जितका ट्रीटमेंट आणि डॉक्टरचा रोल आहे ना तितकाच केअर गिव्हरचा रोल आहे. आणि माझ्या आईवडिलांनी अगदी लहान बाळासारखी माझी काळजी घेतली असं मी नक्कीच म्हणेन. आणि दुसरं म्हणजे काय, मला हेही सांगायचं आहे की जेव्हा कधी आपल्या आई वडील देखील आजारी पडतात. आता मी भरपूर केसेसमध्ये पेरेंट्सना कॅन्सर वगैरे जेव्हा होतो ना तेव्हा हेच मला मुलांना पण त्यांच्या सांगायचं आहे की कसं असतं की जेव्हा आपण लहान असताना आजारी पडतो तसं आई 1-2-3 वेळा तरी आपल्याकडे येऊन पाहते
बरोबर. अंगाला हात लावून बघते ताप उतरलाय का हे, तर त्यावेळेला कसं त्यांना तुमचा पैसा नको असतो, तुमचा प्रेझेन्स हवा असतो. तर हे मला भरपूर आता ह्या क्षेत्रात काम करतो मग अशा काही काही केसेस जाणवतात. तेव्हा जेव्हा आई वडील देखील नंतर कधीतरी आजारी पडतात, तर जसं मला त्यांची गरज भासली आणि त्याच्यामुळे मी बरी झाले, तर तसंच आईवडिलांना देखील एका एजनंतर आपली गरज भासते. म्हणजे आपली माणुसकी, आपला जिव्हाळा, आपली कंपॅनियनशिप जे आहे, कंपॅशन आहे, ते आपण जर ठेवलं तर कुठल्याही कॅन्सरमध्ये आपण डेफिनेटली त्या माणसाला मानसिक एक आधार देऊ शकतो. हो. आणि कॅन मेक अ डिफरन्स 100%. जेव्हा तू हे सांगत होते की तू फक्त 29 वर्षाची होती, तर तुला हे कॅन्सरबद्दल, स्तनाच्या कॅन्सरबद्दल किंवा ब्रेस्ट कॅन्सरबद्दल माहिती होती आधीपासनं? म्हणजे तू कुठे ऐकलं होतं? तुमच्या फॅमिलीमध्ये कुठे काही हिस्ट्री होती? नाही, फॅमिली हिस्ट्री तशी काही नव्हती आणि मी तसं काही ऐकलंही नव्हतं. फक्त एका ठिकाणी मला आठवते, आता UPSCचा अभ्यास जे करतात ना, युजली त्यांना सवयच असते काही दिसलं तरी वाचायची. तसंच मला आठवतं की मी एक पोस्टर वाचलं होतं की म्हणजे जर तुमच्या ब्रेस्टमध्ये गाठ किंवा असेल तर हे असू शकतं. त्याच्या व्यतिरिक्त मला खूप काही ब्रेस्ट कॅन्सरबद्दल माहिती नव्हती. म्हणजे तो पण एक पॉईंट घेण्यासारखी गोष्ट आहे की तू UPSC ॲस्पिरंट होते, एवढे शिकल्या सवरलेल्या घरावरनं होते, तरी पण तुला ब्रेस्ट कॅन्सरची अशी काही माहिती आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या इतक्या केसेस आपल्या देशात आहेत हेही मला काही आयडिया नव्हती ह्याच्याबद्दल देखील. तेव्हा कुठेतरी हा लॅक ऑफ अवेअरनेस जो आहे ना, तो माझ्यातही होता असं म्हणायला. म्हणजे एक समाज म्हणून आपल्याला ते घ्यायला पाहिजे की आपण आपल्यासारख्या घरांमध्ये पण जिथे आपल्याला ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन आहे असते 100% आणि ॲक्सेस टू फॉर दॅट मॅटर हेल्थ केअर पण आहे, तरी पण आपण कुठेतरी इग्नोरंट राहतो आहे. तर आपल्याला याच्याबद्दल थोडा विचार करायची गरज आहे असं मला वाटतं. आता थोडंसं आपण याच्याकडे वळूया, कारण कॅन्सरच्या बाबतीत जितकं निदान किंवा याच्याबद्दल कन्फ्युजन आहे किंवा स्टिग्मा आहे, तितकंच ट्रीटमेंटच्या बाबतीतही कन्फ्युजन आहे. मोस्टली होतं कसं की आपण सोशल मीडियावर एवढ्या गोष्टी बघतो किंवा कधी कधी सेलिब्रिटीज पण रॉंग मेसेजेस देतात. राईट. सो तुझं लाईन ऑफ ट्रीटमेंट काय होती आणि तुम्ही ते डिसिजन कसं घेतलं? तर जेव्हा आता डिटेक्ट झाला तर त्याच्यानंतर कसं झालं की पहिलं आम्ही जेव्हा विचार केला होता तर कसं नाही, सहज एक हे म्हणून मी विचार केला होता. पण पहिल्यापासूनच हे सगळं पॉझिटिव्हच येत गेलं. मग पहिलं सगळ्या टेस्ट पहिलं मी गायनेकोलॉजिस्टला अप्रोच केलं होतं आणि सगळ्यात पहिलं काय करतात तर FNAC म्हणून करतात. बरोबर. फाईन निडल ॲस्पिरेशन सायटॉलॉजी असं त्याचा फुल फॉर्म आहे. तर त्याच्यामध्ये एक अगदी बारीक सुई तुमच्या त्या गाठीपर्यंत नेली जाते आणि तिथून सॅम्पल्स कलेक्ट केले जातात, ब्लड सॅम्पल्स. आणि त्याची टेस्ट जेव्हा होते तेव्हा पहिलं तुम्हाला हिंट मिळते की हे असं काहीतरी आहे. मग त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला कळलं की हे असं काहीतरी आहे, इमिडिएटली माझ्या वडिलांनी ठरवलं की नेक्स्ट बेस्ट थिंग इज टू अप्रोच अ कॅन्सर सर्जन, म्हणजे ऑन्कोलॉजिस्ट किंवा ऑन्कोसर्जनलाच आम्ही कन्सल्ट केलं. आता इथे सुद्धा काय होतं, भरपूर लोक काय करतात, गायनेकोलॉजिस्टकडेच ऑपरेट करून घेतात. तर या बाबतीत मला एक टिप द्यायची आहे. भरपूर पेशंट्सच्याच अनुभवावरून हे जे मी सांगते आहे की काय होतं की कधीही काही कॅन्सरस असेल तर युजली गायनेकोलॉजिस्ट शुड अवॉइड इट. का तर ते कॅन्सर सर्जननाच रेफर केलेलं ती केस चांगली असते का तर 2-3 केसेस अशा आहेत की रिओपन करायला लागली ती सर्जरी. बरोबर. का तर माझ्या डॉक्टरनी मला सांगितल्यानुसार कॅन्सरच्या गाठींची सर्जरी आणि नॉर्मल गाठीची आणि मग फरक काय असतो की जेव्हा गाठ साधी असते, बेनाईन असते, तर ती नुसती गाठ काढली जाते. बरोबर. पण जेव्हा ती मॅलिग्नंट असते म्हणजे कॅन्सरच असते, तेव्हा गाठ प्लस आजूबाजूचं नीट क्लिअर करणं आवश्यक असतं. आणि म्हणून हे ऑपरेशन्स हे कॅन्सर सर्जननेच करावेत. आणि म्हणून पेशंटनी सुद्धा असं काहीतरी आलं असेल तर डायरेक्ट कॅन्सर सर्जननाच अप्रोच करावं. दुसरं म्हणजे काय होतं की गाठीचं परीक्षण पहिलं करायला लागतं, कॅन्सरच आहे की नाही हे कन्फर्म करून ऑपरेशन करायला लागतं. बरं. काही केसेसमध्ये काय होतं की गायनेकोलॉजिस्ट काही नाही आहे, लगेच पहिलं ऑपरेट करून टाकतात. आणि तशामध्ये काय होतं की नंतर जेव्हा कळतं की ती कॅन्सरस होती, मग एक पॅनिक पेशंटमध्ये येतो. हे काय, आणि सेकंड ओपिनियन हे का आवश्यक आहे ते मी सांगते की मी पहिल्या वेळा गायनेकोलॉजिस्टकडे गेले होते, तर एका गायनेकोलॉजिस्टनी मला सांगितलं की काही नाही आणि फक्त एक फायब्रॉईड आहे असं त्यांनी सांगितलं. आणखीन फक्त गोळ्या दिल्या आणि ते असं विरघळेल. पण मीच पुन्हा विचार केला, जसं मी सांगितलं UPSCचं डोकं मग थोडा तशी सवयच असते पुढे काहीतरी किडे करायची. तर तसं मीच विचार केला. मी आईला काय म्हटलं की आई ती इतकी
स्टिफ आणि घट्ट माझ्या हाताला लागते, तर कसं आहे की ती विरघळेल, मग सपोज काय असेल तर अजून स्प्रेड होईल, असं माझ्या नॉर्मल बुद्धीनुसार मी विचार केला. म्हणून मी सेकंड ओपिनियन घेतला. तर कसं असं आता साधा पिक्चरला जायचं झालं तरी आपण कसं सेकंड ओपिनियन घेतो ना, तसं अशा बाबतीत डेफिनेटली घ्यावा. तर मी सेकंड ओपिनियन घेतलं. आणि कसं आहे की नुसतं बाहेरचं क्लिनिकल परीक्षण करून कळत नाही गाठ कसली. बरोबर. यू शुड गो अ स्टेप फर्दर. करावे. कंपल्सरी त्याचं स्कॅनिंग किंवा FNAC किंवा काहीतरी बायोप्सी काहीतरी त्याची व्हावीच लागते, तरच तुम्हाला कळणार ना ते एक्झॅक्टली काय आहे ते. आणि जेव्हा त्याची FNAC झाली दुसऱ्या गायनेकोलॉजिस्टने सांगितलं, तेव्हा आम्हाला क्लिअर कळलं की हो ते कॅन्सरच आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही ते चेकअप करून घेतलं. बरं, मग कळलं की कॅन्सरच होतं. ओके. सो म्हणजे याच्यात परत एक इम्पॉर्टंट मेसेज हा आहे की जी गाठ लागतेच आहे, जी विरघळत नाही आहे, तर तिथे एक 2-4 इन्व्हेस्टिगेशन्स जास्त लागल्या. एक्झॅक्टली. जर त्या निगेटिव्ह आल्या तर वी आर सेव्ड ऑफ सो मच ऑफ तो एक रिलीफच असणार आहे. पण ॲट द सेम टाइम कुठेतरी कुठली तरी मनात पाल चुकचुकली आहे, ती सोडून देणं बरोबर नाही आहे. बरोबर. ऑलवेज गो टू द एक्सपर्ट, एक्सपर्ट इन दॅट पर्टिक्युलर. एक्झॅक्टली. आता कसं आहे की गायनाकोलॉजिस्टना जितका C-सेक्शन्सचा अनुभव असेल तितका कॅन्सर सर्जनना नसेल. पण जेव्हा एखादं कॅन्सरचं ऑपरेशन असेल तर त्यांना जो अनुभव असतो तो ते एकदम परफेक्टली एक्झिक्यूट करू शकतील. म्हणून त्या डॉक्टर्सकडे व्यवस्थित जाऊन लोकांनी म्हणजे ही गोष्ट अगदी हलक्यात घेऊ नये. ठीक आहे, चल एका दिवसात करून टाकू ऑपरेशन, असं नाही म्हणायला पाहिजे. गाठ म्हटली की सिरियसली घेतलीच पाहिजे असं मला वाटतं. का तर ह्या गोष्टी आता वाढत चालल्यात ना. बरोबर. सगळ्या भरपूर कारणं आहेत ह्यासाठी का वाढत आहेत ते आपण डिस्कस करू पुढे. पण वाढत चालली आहेत म्हणून लोकांनी तितकं सिरियसली ते घेतलं पाहिजे. बरोबर. आणि सर्जरी नंतर काही रेडिएशन किंवा थेरपी होती? सर्जरी झाली, त्याच्यानंतर केमोथेरपीज होत्या. 8 केमोथेरपी झाल्या आणि त्याच्यानंतर 31 राऊंड्स रेडिएशनचे झाले. ओके. आणि तुझा इफ आय मे आस्क विच स्टेज ऑफ कॅन्सर इट वॉज डिटेक्टेड? तो म्हणजे 3rd स्टेजला डिटेक्ट झाला होता. अच्छा. सो होल प्रोसेस सर्जरी फॉलोड बाय रेडिएशन आणि मग किमो. तर पहिलं सर्जरी, मग केमोथेरपी, मग रेडिएशन्स आणि आता हॉर्मोनल थेरपी जी म्हणतात ना, फॉलोअप ट्रीटमेंट, म्हणजे फक्त गोळ्या असतात त्या चालू आहेत. अच्छा. ती ॲज अ मेंटेनन्स थेरपी. हो. मग त्याचे काही असे साईड इफेक्ट्स असतात? हो, त्याचे थोडे साईड इफेक्ट्स असतात. मला पण थोडे म्हणजे ह्या पर्टिक्युलरली हे जेव्हा ऑपरेशन केलं जातं तर कसं असतं की कधी कधी तो लिम्फ नोड्सना टच झालेला असतो. बरोबर. लिम्फ नोड्स म्हणजे आपल्या काखेतून पण जे पास होतात, पुरा बॉडी पर लिम्फ नोड्सचं नेटवर्क असतं. आपल्या काखेतले ते काढले जातात आणि त्याच्यामुळे काय होतं की ह्या राईट हँडला थोडंसं स्वेलिंग तुम्हाला कॉन्स्टंट राहतं आणि तिकडचं लिम्फ जे असतं ते पुऱ्या बॉडीमध्ये सर्क्युलेट नीट होत नाही. बरोबर. त्याच्यामुळे ते लिम्फ एडिमा ही एक कंडिशन स्लाईट असते. पण ती जरी वाढत असेल तर तुम्ही डॉक्टरकडे गेलं पाहिजे. आणि पण कसं कॉन्स्टंट असेल तर दॅट इज मॅनेजेबल. जसं आता 7 वर्ष झाली, इट्स मॅनेजेबल. खूपच त्या हाताने काहीतरी स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं किंवा खूप वेट ट्रेनिंग मी केलं तरच हात सुचतो. अपार्ट फ्रॉम दॅट स्लाईट सुचतो, थोडी सरी घरची जास्ती कामं झाली स्लाईट सुचतो, पण दॅट इज मॅनेजेबल, ते नॉर्मल येतं. दुसरं म्हणजे काय, टॅमॉक्सिफेन ही जी हॉर्मोनल थेरपी असते ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंट्सना दिली जाते, त्याच्यामध्ये अजून एक मेजर साईड इफेक्ट आहे. आणि तो म्हणजे काय की सपोज तुमचे पिरियड्स डिस्कंटिन्यू झाले तर ठीक, पण डिस्कंटिन्यू न झालेले असताना सुद्धा 2 पिरियड्सच्या मध्ये जर ॲबनॉर्मल ब्लिडिंग असेल किंवा पिरियड्स तरी बंद झालेत पण असंच कधीतरी स्पॉटिंग झालं किंवा दॅट इज विच इज ॲबनॉर्मल, तर तुम्ही कंपल्सरी टेस्ट करून घ्या. का तर त्याचं कसं असतं की ते एंडोमेट्रियल कॅन्सरसाठी ते टेस्ट केलं जातं. का तर गर्भाशयाची आतली लायनिंग जी आपण तिथे त्यांनी कॅन्सर होऊ शकतो, असे रेअर केसमध्ये झालेलं आहे. आणि हल्लीच एका पेशंटनी तशी तक्रार पण केली होती, मग तिने टेस्ट करून घेतलं बट समहाव तिथे हे झाले होते, कसं ते सगळं तिकडचं जे ब्लड होतं ते बाहेर न आल्यामुळे तिथे थोड्याफार क्लॉटिंग गाठी वगैरे झालेल्या होत्या, पण इट वॉज नॉन कॅन्सरस. पण एक प्रिकॉशन म्हणून तुम्ही ते घेतलं पाहिजे. दुसरं म्हणजे साईड इफेक्ट म्हणजे ब्रेन फॉग वगैरे होतं, ते कॉमन आहे.
आणि ते सगळ्यांनाच होतं. आता हे मी का डिस्कस करते का, तर ज्यांना ज्यांना होतं त्यांना वाटायला नको त्यांच्याशीच होतंय का. नाही, दिस इज व्हेरी कॉमन. ब्रेन फॉग पण होतो, अचानक विसरल्यासारखं वगैरे होतं, बिकॉज टॅमॉक्सिफेन डिरेक्टली अफेक्ट्स युअर हॉर्मोन्स, आणि हॉर्मोन्स कंट्रोल एव्हरीथिंग. तर नाही म्हटलं तरी थोडंसं पेरिमेनोपॉझल मेनोपॉझल सिम्पटम्स असतात ते तुम्हाला लवकर काइंड ऑफ. बरोबर. म्हणजे तू बोलताना मला लक्षात आलं मी त्या एजमध्ये आहे त्याच्यामुळे राईट तुझे काय सांगते आहे की थोडेसे आपल्या हार्मोनमध्ये जे चेंजेस होतात तसं होऊ शकतं, अँड दॅट इज क्वाईट नॉर्मल. कारण अल्टिमेटली तुम्ही विथ एज त्याच्यातनं जायला आणि इट कॅन बी इझिली टॅकल. बरोबर. विल कम बॅक टू द कॅन्सर थेरपी. तू सांगत होती सर्जरी, रेडिएशन, किमोथेरपी. आपल्याला माहिती आहे हे लाईफ सेव्हिंग आहे, पण आपल्याला हे पण माहिती आहे हे थोडे चॅलेंजिंग असतात. तर कुठली फेज होती की जी सगळ्यात चॅलेंजिंग होती याच्यापैकी, सर्जरी, रेडिओथेरपी की किमोथेरपी, आणि तू कसं टॅकल केलं त्याला? तर आता सगळ्यात कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात डिफिकल्ट काही फेज असते तर ती केमोथेरपीचीच असते. हां, तर तीच सगळ्यात डिफिकल्ट होती माझ्या बाबतीतही. तर त्याने काय होतं की थोडेफार साईड इफेक्ट्स आपल्याला तेव्हा जास्त हे होतात, पण इथे माइंडसेट खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. तर कसं आहे की तुम्ही असं जर म्हणून चलाल की आता काहीच होणार नाही आहे आणि सगळं नॉर्मलच होणार आहे, तर तुम्हाला त्याचा त्रास होणार. बरोबर. का तर मग व्हायला लागलं की तुम्हाला कशाला होतं आहे असं वाटणार. हे फिक्स डोक्यात ठेवा की होय, ही ट्रीटमेंट थोडी खडतर आहे आणि मला असे असे त्रास होणार आहेत. तुम्ही हे तुमच्या माइंडला क्लिअर संदेश द्या की असं असं होणार आहे, सो दॅट इट गेट्स रेडी फॉर दॅट. ओके. तसं मी क्लिअर होते की हा बाबा आता हे सगळं असं होणार आहे, ठीक आहे. आणि तसं केमोथेरपी चालू झाल्या त्याच्यानंतर काय होतं की अचानक मध्ये कधी कधी जास्ती तापही येतो त्या 2-3 दिवसात. लगेच घेतल्या जास्ती ताप येतो. त्याच्यानंतर 2दा मला फिट्स देखील आल्या, हाय फीवरमुळेच त्या आल्या होत्या. तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण मी सांगते तसं की ह्याच्यामुळे काही घाबरून जायची अजिबातच आवश्यकता नाही, का तर इट्स जस्ट अ फेज. बरोबर. केमोथेरपी एक राऊंड झाला की अराउंड 4 days 5 days असा त्रास होतो. नॉशिया पण तुम्हाला वाटतो. आणि कसे आहेत हे जे साईड इफेक्ट्स आहेत ते सगळ्याच पेशंटना सेम नसतात. बरोबर. मला खूप नॉशियाचा व्हायचा आणि खूप वॉमिटिंग वगैरे झालं, पण असेही काही पेशंट आहेत ज्यांना कधीच झालं पण नाही. तेव्हा असे पण आहेत, तसे पण आहेत. तेव्हा असं म्हणूनच चालायचं नाही की आता मला त्रास होणारच आहे, असं काही नाही. पण आणि त्याच्यानंतर कसं आहे 15 दिवसानंतर वगैरे तुमचे सगळे केस घडायला लागतात. आणखीन 15 दिवसापर्यंत काय नाही होत. 15 दिवसानंतर बरेच घडायला, म्हणजे असा गुच्छ तुमच्या हातातच येतो केसांचा वगैरे. आणि मग त्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही पुरे शेव करू, पण पुरे गळतातच नाही तरी ते. आणि अंगावरचे सगळेच केस जातात, म्हणजे भुवयांचे जातात, काकेतले वगैरे सगळे केस जातात ओव्हरऑल त्यांनी. आणखीन पण ह्याच्यावरती टॅकल मी कसं केलं तर पहिलं म्हणजे काय की मी नीट आहार घेतला. तर मला माहिती होतं की ह्याने खूप नॉशिया वगैरे होतो, आणि डॉक्टरनी पहिल्यांदाच काय वॉर्न केलं होतं की काही झाल्यास वजन कमी होऊ द्यायचं नाही आहे. बरोबर. आणि माझ्या बाबतीत तर मी सांगते की मी 6 वर्ष हॉस्टेलवरती राहून आले होते, सो ऑलरेडी माल नरिश टाईप होते. तेव्हा त्या बाबतीत मला काही नव्हतं. मला खायचं दिसलं की आईच्या हातचं खाणं आईच्या हातचं, म्हणजे मला लिटरली मी रिसॉर्टवरती वापस आली असं वाटत होतं. तेव्हा मला अगदी ते स्मूथ गेलं. आणि मी खाण्याच्या बाबतीत काय एक्सायटेडच आहे. आणि मी तेच लोकांना, सगळ्या पेशंट्सना सुद्धा सांगते, इवन नॉर्मल लोकांना सुद्धा सांगते की कधीच भरपूर जणांना सवय असते ना, खायची प्लेट समोर आली की पहिलं ते तोंड असं वाकडं, तर तसं कधीच करू नये. तर कसं असतं, ते त्यांना आपल्या पोटात जाणार असतं. व्हेरी एक्सायटेड अबाउट फूड. आणि ती माझी एक हे आहे ज्याच्यामधून मला रोगामधून बाहेर फास्ट यायला मदत झाली. तर आणि मी नॅचरली मी बेसिकली नॉन व्हेजिटेरियन आहे, तर मी इवन नॉनव्हेज डाएट त्या काळात घेतलं. डॉक्टरनी सांगितलेलं नॉनव्हेज अवॉइड करायचं. तर मी त्यांना विचारलं का अवॉइड करायचं, तर ते काय म्हणाले, कधी कधी काय असतं हाफ कुक्ड असू शकतं वगैरे म्हणून, पण युजली आपल्याकडच्या कुझिनमध्ये बघितलं तर पुरं कुक्ड असतं. सो म्हणून मी नॉनव्हेज पण घेतलं. मग त्यांना सगळं सांगून घेतलं. तर मी सूप्स वगैरे घेतले वेगवेगळे. आणि त्याच्यानंतर पाणी खूप भरपूर प्यावं लागतं. हायड्रेट टार्गेटेड बेसिसवरती पाणी पिलं पाहिजे. सपोज ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी कमी पिलं तर त्याने डिरेक्टली तुम्हाला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होतात. आणि मग तुमची किमो नक्की पोस्टपोन करणार डॉक्टर. नंतर ते तुम्हाला इन्फेक्शन झाले, पहिलं ते क्युअर करायला लागतं. मग त्याचे पण हेवी अँटीबायोटिक्स तुम्हाला घ्यायला लागतं. म्हणून पाणी भरपूर प्या. आणि दुसरं म्हणजे काय, नॉर्मल जेवण नाही जात, मळमळ होते, त्रास वाटतो, खूपदा उलट्या वगैरे होतात कधी कधी.
मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जे आवडतं ते फळ, तुम्हाला थोडेफार ड्रायफ्रूट्स, फिक्स ड्रायफ्रूट्स 4 वेळा वगैरे खायचे, तसं करायचं. म्हणजे काही असल्यास काय नाही काय पोटात जात राहिलं पाहिजे. जेवण जात नाही आहे ठीक आहे, तोंड कडू होतं, तोंडाची टेस्ट गेलेली असते, तोंडात वेगवेगळे छाले देखील येतात आणि पण ते जातात, ओव्हर द टाईम जातात. पण मग अशा वेळी कसं तिखट वगैरे खाऊ नये. तर कसं असतं, एकदा तुम्ही तिखट खाल्लं की वॉमिटिंग वगैरे झालं तर तुम्हाला जास्ती त्रास होतो त्याचा. ओव्हरऑल तुमचं थ्रोटचं जे इनर लायनिंग असतं ह्याचं फूड पाईपचं, ते थोडंफार हॅम्पर झालेलं असतं. त्याच्यामुळे चांगले डाएट घ्या. पण मी सांगितलं तसं की हा खूपच शॉर्ट फेज असतो हे सगळं व्हायचा. इवन प्रत्येक केमोनंतर अराउंड 4 ते 5 दिवस होतं, त्याच्यानंतर यू आर नॉर्मल. तुम्ही व्यवस्थित तुमचं काय ते आहार वगैरे घेऊ शकता, पण व्यवस्थित खाणं हे आवश्यक आहे. भरपूर पेशंट्स काय करतात, नाही आता माझी इच्छाच नाही होते खायची किंवा मला तोंड कडू सगळ्यांचंच होणार. पण तुम्ही जर त्याच्यावरती सोल्युशन ओरिएंटेड असा एक अप्रोच नाही घेतला तर मग कठीण होऊन जातं. तर ते मी रेग्युलरली केलं. दुसरं म्हणजे काय, त्या केमोथेरपीच्या वेळी काय होतं की आपल्या अंगातले सगळे सेल्स कमी, म्हणजे सगळ्या सेल्सवर ते अटॅक करतं, म्हणून WBC काउंट पण कमी येतो. मग अशा बाबतीत भरपूर जण तुम्हाला पपईच्या पानाचा रस वगैरे घ्यायला सांगतात, पण तो ना खूप कडू असतो. म्हणजे मी सगळ्याला प्रॅक्टिकल सोल्युशन्स हेच सांगते आहे, मी जे केलेत ते स्वतः. तर तो मी घेऊन पाहिला, पण तो घ्यायला जात नव्हता. मग अशावेळी 2-3 आयुर्वेदिक ह्याची टॅबलेट्स अवेलेबल आहेत चांगल्या फार्मसिस्टची मार्केटमध्ये. गिलॉय म्हणजे गुळवेल आपण जे म्हणतो ते, आणि पपईचं इट हेल्प्स. त्यांनी तुमचा लगेच WBC काउंट वगैरे नॉर्मल येतो. आणि अजून एक म्हणजे काय की ह्याच्यामध्ये तुम्ही योगा प्राणायाम हे जरूर करावं. योगाने काय होतं की भरपूर ऑक्सिजन बॉडीला मिळतो, बरोबर, तेव्हा हे सगळं टॅकल करायला मदत होते. अँड बी अ ओबिडियंट पेशंट. म्हणजे कसं, मी ते माझा एक अगदी म्हणजे ह्याने सांगते की हो, की मी असं कधीच झालं नाही की आईला, माझ्या वडिलांना किंवा कोणाला माझ्या पाठ लागायला लागत होतं की तू हे औषधं घे, ते घे. असं भरपूर पेशंट करतात. आणि काय होतं, ट्रीटमेंट प्रोलॉंग्ड असते, 7 ते 8 महिने. कसं कोण तुमच्या पाठी लागू शकेल ना, बरोबर. एकदा जर तुम्हाला हे करायचं तर ते करायचं आहे असं समजून तुम्हीच ती गोष्ट केली पाहिजे. आणि फ्रेंड्सबरोबर वगैरे मी बाहेर जायचे, तर का जायचे का, तर त्यांनी मला थोडंसं रिलॅक्स वाटायचं. तेव्हा घरातच राहू नका, खूप क्राऊडमध्ये पण जाऊ नका, क्राऊड अवॉइड करा, का तर इम्युनिटी खूप लो असते. त्यामुळे कधी जरी कोणाला सर्दी झालेली असेल तुम्हाला ती लगेच लागू शकते. आणि म्हणून सपोज कोण पेशंटना भेटायला देखील जाते, इवन आता मी भेटायला कधी जाते ना, मी स्वतः पहिला आंघोळ करून जाते, का तर पेशंटना लगेच इन्फेक्शन्स लागू शकतात, त्यांची इम्युनिटी लो असते. त्याच्या व्यतिरिक्त ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या. आणि अजून एक सांगायचं म्हणजे च्यवनप्राश हे मी घेतलं, का तर त्याच्यामध्ये आवळा असतो. आता काय होतं, हे सगळ्या ट्रीटमेंटमुळे ॲसिडिटी खूप झालेली असते, बरोबर, ॲसिडिटी खूप होते, आणि त्याच्यामुळे ते अँटासिड्स जे देतात ना, त्यांनी पण थोडा त्रास होतो. सो इफ यू वॉन्ट टू अवॉइड द अँटासिड, त्याच्यासाठी तुम्ही च्यवनप्राश, चांगले च्यवनप्राश, नॉर्मल नाही पण एक चांगलं आवळ्याचं कुठलं पण प्रिपरेशन असेल, चांगले हे आहेत धूतपापेश्वर वगैरे किंवा वैद्यनाथ, हे चांगल्या ह्यांचे तुम्ही च्यवनप्राश घ्या. ते मी ट्रीटमेंट चालू व्हायच्या अगोदरपासूनच सुरू केलं होतं, सो दॅट माय बॉडी इज रेडी फॉर द ट्रीटमेंट. मी 1 महिना अगोदरच, ऑपरेशन झाल्या ते सुरू केलं होतं, केमो चालू व्हायच्या आधीच. म्हणजे मी तेव्हापासूनच माझी बॉडी प्रिपेअर करायला लागले होते. तेव्हापासूनच मी 2 किलो वजन पण वाढवलं होतं, सो दॅट नंतर कमी झालं तर ते कॉम्पेन्सेट होईल. तेव्हा तसंच तुम्ही पण करा. अप्रोच इट विथ अ स्ट्रॅटेजी, थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणखीन हे जे मी सांगितलं हा खूप क्रिटिकल गोष्ट आहे, की आवळा कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही खाल्लात ना, ॲसिडिटी होणार नाही आणि तुम्हाला रिलीफ वाटेल लगेच. आणि जर वर्किंग असाल तर कंटिन्यू विथ युअर जॉब. फक्त खूप क्राऊडमध्ये जाऊ नका, पण घरीच राहील तर तुम्हाला अजून त्याचा त्रास, सतत तेच विचार वगैरे डोक्यात येत राहतात. आणि विचार डोक्यात येणं यासाठी एक बेस्ट गोष्ट आपण आता करू शकतो म्हणजे काय, तुम्ही मूवीज तुम्हाला आवडत असतील तर बघा, आणि मित्रमैत्रिणी जे पण असतील तर ते डेफिनेटली भेटायला येऊ शकतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की माझे खूप क्लासमेट्स त्यांच्या पार्टनर्ससोबत, हजबंड वाईफसोबत वगैरे मला येऊन भेटून गेले. त्याच्यात काय चांगलं झालं की प्रत्येक तास जाणं कठीण होत असतं, बरोबर. कोणतरी आलं की कसं एक मनमोकळेपणाने गप्पा होतात, पुरा दिवस त्यात छान जातो, विषयांतर होता, नाही म्हटलं तरी आपल्या याच्यात, आणि तुमचं लक्ष डायव्हर्ट होतं. आणि लक्ष डायव्हर्ट करायसाठी बेस्ट गोष्ट ती करा, कोणाला तरी फोन करून गप्पा करा, नातेवाईकांना किंवा काय, अशा गोष्टीत तुम्ही रमलात ना की तुम्हाला त्रास नाही होणार.
इतकं छान वाटलं अपूर्वा तुझं सगळं ऐकून. आणि शेवटी ॲक्सेप्टन्स. हो, acceptance. आपल्याला कधीही काहीही झालं की नेहमी आपला अप्रोच हाच असतो, मीच का. हां, मीच का. एक्झॅक्टली. आणि हाच अप्रोच कधी नसतो की एखादी खूप भारी गोष्ट आपल्यावर झाली ना, तर आपण कधीच विचारत नाही मीच का. तेव्हा म्हणून ह्या गोष्टीत आपण अर्धा ना माइंडसेटनीच टॅकल करायची ही गोष्ट आहे. हीच नाही तर पुरं आयुष्य जर आपण ओव्हरऑल बघायला गेलो, तर आता माझ्या प्रवासावर मी सांगते की इट इज ऑल ऑन अवर माइंडसेट. आपण जसं गोष्टींकडे बघतो तशा गोष्टी. आता आजही मला 100 कारणे डिप्रेस व्हायची. माझा UPSC अटेम्प्ट गेला म्हणून मी अजूनही ह्या क्षणी डिप्रेस होऊ शकते, बरोबर. पण आय हॅव नॉट चोजन इट. आय हॅव चोजन टू लिव्ह. बरोबर. आणि म्हणून मी हॅपी राहू शकते. आणि आता मी अशा स्टेटला आहे की मी खुश आहे. पण जर तुम्ही मला विचाराल की अपूर्वा तू का खुश आहेस, तर माझ्याकडे उत्तर नाही आहे. आणि मला वाटतं की दॅट इज द रिअल स्टेट ऑफ हॅपीनेस वेअर यू डोंट नो वाय यू आर हॅपी. हां, दॅट्स ट्रू. पण सगळ्या लोकांनी तसंच असलं पाहिजे असं मला वाटतं. मे हॅपीनेस ऑफ पर्पज आहे अपूर्वा तुझ्या बाबतीत. इतकं छान तू गोष्टी करत असते, फक्त स्वतःचंच आयुष्य नाही तर जे बाकी लोक आहेत अनफॉर्च्युनेटली जे यांच्या बरोबर आहेत त्यांनाही तू हेल्प करते. आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. मला खरंच म्हणजे 2 गोष्टी याच्यातल्या परत एकदा म्हणाव्याशा वाटेल की एक एक्सेप्टन्स आणि दुसरं की टॅकल इट विथ स्ट्रॅटेजी. मला आवडलं तुझं ते. आणि नाही कुठल्याही UPSCच्या म्हणजे ॲस्पायरंटचा तुम्ही मी घेतला ना, तर त्यांचा प्रत्येक ह्याच्यात एक अभ्यास म्हणजे अभ्यास करून एक ते आपली स्ट्रॅटेजी त्याच्यासाठी हे करतात. तर त्याचा प्रत्येक ठिकाणी फायदा होतोच की आय अप्रोच इट विथ स्ट्रॅटेजी. मला माहीत होतं कशाने काय होणार आहे, कसं होणार आहे, आणि हे झालं तर मी काय करणार, ते झालं तर मी काय करणार, असे माझे क्लिअर हे होते. दॅट क्लॅरिटी गेव यू लाईट तुझं जर्नी. जरा पाणी प्यायचं आहे तर पाणी जास्त का प्यायचं आहे, कमी पिल्याने ते काय होऊ शकतं. आणि मी कधी जास्त पिऊनसुद्धा एकदा माझा त्याचा त्रास झाला, एक किमो पोस्टपोन देखील झाली. मग मला कळलं की नाही, हे थोडंसुद्धा इग्नोर करून चालणार नाही. टार्गेटेड म्हणून मी कुठल्याही पेशंटना भेटायला गेली हू इज टेकिंग केमोथेरपी, हेच सांगेन की टार्गेटेड ड्रिंकिंग ऑफ वॉटर. प्रत्येक 10 मिनिटाला मी 2 सिप पिणारच असं समजून तुम्ही हे पिलं पाहिजे. तर बॉडी खूप डिहायड्रेट होते. आणि त्यावेळी कसं तुमची नखं वगैरे पुरी काळी पण होतात. पण ते सगळं एक 8-9 महिन्यांनी पूर्ण नॉर्मल आहेत. लोक तुझ्याकडे बघतातच आहे रेडियंट. आणि की तू जरी हे सगळे अनुभव सांगते आहे तरी आज तुझ्याकडे बघून कोणाला असं काही वाटणार नाही. आणि टचवूड बिलकुल अशीच राहा रेडियंट. थँक्यू. सो परत आपण थोडंसं ट्रीटमेंटकडे वळू. कारण कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये थोडंसं जसं तू सांगितलं, तू 29 वर्षाची होती, आपल्या ध्यानीमनी नसतं की आपल्याला असं काही होईल. आणि कॅन्सर ट्रीटमेंटची कॉस्ट हा एक फॅक्टर आहे जो थोडासा लोक तयार नसतात त्याला. त्याच्यामुळे कधी ट्रीटमेंट घेण्यात चूक होते किंवा ऑप्शन्स बघितले जातात. बरोबर. सो साधारण किती खर्च येतो आणि हेल्थ इन्शुरन्स काही हेल्प करू शकतो का? इन माय केस अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्स नव्हता, हेल्थ कव्हर नव्हतं. आणि ते सुद्धा नव्हतं याची पुन्हा कारणं असतात. का तर आपल्याला कसं आपण एक पर्टिक्युलर वयापर्यंत गोष्टी ग्रांटेड नेलेल्याच असतात. बरोबर. 29च्या वय ह्याच वयात अचानक एवढं मोठं हेल्थचा खर्च येईल वगैरे असं एक्सपेक्ट केलं नसतं. म्हणून हेल्थ इन्शुरन्स नसतो. आणि लाईफ इन्शुरन्सच आपले भरपूर असतात, हेल्थ इन्शुरन्स नसतो, हे पण मी सांगते. आणि ह्यामुळे एक ड्रॉबॅक झाला. तर हेल्थ इन्शुरन्स प्रत्येकाचा हवा. आणि बॅक देन इन 2019-20 ह्या ट्रीटमेंटचा सगळा खर्च 6 लाखापर्यंत आला होता. पण ही फिगर आता बरीच मोठी आहे. आता जास्ती खर्च येतो थोडा. का तर आता झाली ना एक 5-6 वर्ष झाली, तर त्यानुसार. आणि आता हे ज्या इम्युनोथेरपी वगैरे ज्या आल्यात ना, तर त्या अजून थोड्या कॉस्टली आहेत. तर ह्यासाठी द पेशंट हॅज टू बी प्रिपेअर्ड, फॅमिली हॅज टू बी प्रिपेअर्ड. आणि डॉक्टर्सनी सुद्धा व्यवस्थित फायनान्स पेशंटसोबत डिस्कस करावं ज्यांच्याकडे इन्शुरन्स वगैरे नसतो. आणि बाकी सगळ्यांसाठी, सगळ्या यूथसाठी, ओव्हरऑल सगळ्या लोकांसाठी हेच सांगणं आहे की फर्स्ट गोईंग फॉर अ हेल्थ इन्शुरन्स ते आता मस्ट आहे. हो, कारण सगळेच हेल्थ प्रॉब्लेम्स, कॅन्सर तर ऑफकोर्स इट इज ॲट आर डोअर्स. आणि वी आर नॉट, आपण फक्त काय म्हणतो आहे ना की आपण त्याला इग्नोर करतो आहे, बट इट इज रिअली नॉकिंग ऑन अस डोअर्स. आणि स्टॅटिस्टिक्स आर शोईंग दॅट. हो 100%. आणि तुझ्या या सगळ्या जर्नीमध्ये आपण आता हे सगळं बोलतो आहे, वॉज देअर वन इन्सिडेंट किंवा असं काहीतरी होतं ज्याने तुझ्यावर खोलवर परिणाम केला, इम्पॅक्ट केला? कसं होतं की आता आम्ही ह्याच्यामध्ये भरपूर पेशंट्सना वगैरे भेटतो, तर असे काही इन्सिडेंट्स असतात की खरंच त्याच्यावर ते विसरूही शकत नाही.
पुन्हा पुन्हा तुम्हाला आठवत राहतात. तर कसं होतं, कोविडचा काळ होता. आणखीन एक काका होते, तर त्यांना कॅन्सर झाला होता. तर आणि ते एकटेच होते, म्हणजे ही वॉज अनमॅरिड आणि कोणी फॅमिली मेंबर त्यांचा नव्हता. तर अशा वेळी काय झालं की पण त्यांचा जो त्यांना थ्रोट कॅन्सर झाला होता. आणखीन इट वॉज इन इट्स लास्ट स्टेज. आणखीन तर त्यांची क्रिटिकल स्थिती होती तशी, म्हणजे पण मग ते अशा वेळी काय केलं, ते जे घरमालक होते ते भाड्याने राहत होते आणि घरमालकांनी आम्हाला फोन केला की तुम्ही प्लीज त्यांना इथून हलवा. तर याचं मेन कारण काय होतं, तर घरमालक काय म्हणाले की मला माझ्या घरात कुठलंही म्हणजे डेथ नको आहे, असं त्या घरमालकांनी सांगितलं. तर हे खरंच खूप लाजिरवाणं होतं. एक म्हणजे कसं आहे, ते माणूस जातील तेव्हा जातील, त्या घरातली माणुसकी पहिली गेली. आपण म्हणतो ना की माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हे फक्त म्हणून नाही तर हे आचरणात आणायला हवं. आणि त्या काकांसोबत असंच एक म्हणजे ते खूप जॉली स्वभावाचे होते. तर असंच एक कॉन्व्हर्सेशन आमचं सुरू असताना मी त्यांना विचारलं, काय हो काका, की म्हणजे ते मुंबईवरून शिफ्ट झाले होते. मी त्यांना विचारलं, सपोज अंधेरीला आणि दादरला एक एक असा फ्लॅट असला असता तर आज असे एकटे असला असतात का हो तुम्ही? तर मी म्हटलं नाही, कोण कोण चुलत भाची, चुलत भाचा तर डेफिनेटली तुमच्यावर असले असते ना. सो दिस इज अ हार्ड रियालिटी की युअर फायनान्शियल बॅकग्राऊंड इज अ हार्ड रियालिटी. म्हणून मी तिथून यूथना पण कायम एक संदेश देते, जो मी पुढे कधी टॉपिक आला ह्याच्यात तर सांगेन. आणि नंतर काय झालं की समहाव कोविडच्या वेळी बेड्स वगैरे पण अवेलेबल नव्हते, त्यांना हे करणं पण कठीण झालं. बट समहाव वी मॅनेज. आणि नंतर 2 दिवसानंतर त्यांची डेथ झाली. तर डेथ झाली तेव्हासुद्धा काय झालं की मी जस्ट त्यांना बघून हॉस्पिटलमधून घरी आली होती आणि मग आमच्या व्हॉलंटिअरचा फोन आला की ही इज व्हेरी क्रिटिकल अँड गेट बॅक. तर मी आईला सांगितलं की आई जाऊन येते, त्यांना ते जरा अस्वस्थ आहेत आता. तर तिथे गेल्यावरती दिसलं की म्हणजे त्यांना जी गरगर लागते वगैरे ती लागली होती. मग आणि तेथे ते 10 मिनिट्समध्ये त्यांची डेथ झाली. तर मग मी पहिला फोन केला आईला, की आईला म्हटलं की आई काका ते वारले म्हणून. तर आता प्रत्येक आईचं कसं, प्रत्येक आईला आपल्या मुलांची थोडी काळजी. पहिलं म्हणजे काय, कोविडचा काळ होता, सगळीकडे ते वातावरण होतं आणि माझी ट्रीटमेंट जस्ट झाली होती आणि त्याच्यामधून मी बाहेर आले होते. तर आईला समहाव मी पुन्हा सगळ्या हॉस्पिटल्समध्ये एक्सपोज होत होते, ते थोडंसं तिला काळजी वाटायची. तर मग आईने इथे विचारलं की अगं अप्पू, तू तर काय करणार आहेस, की काय करणार? तर मी सांगितलं की मला आई माहिती नाही आता एक्झॅक्टली काय करतात, पण जे काय करायचं असेल ते आता मीच म्हणजे करावं लागेल असं मी सांगितलं. तर आईने सांगितलं बघ की आपल्या धर्मात वगैरे मुली स्मशानात वगैरे जात नाहीत. तर मग मी आता माझी आई आहे, मला माहिती आहे ना तिला काय. मी सांगितलं हो आई बरोबर, तू मी काम करते, मी 10 मिनटं थांबते, तू प्लीज 1-2 मुलं तरी इथे पाठवून दे. मग त्याच्यावरती ती शांत राहिली आणि मग मी तिला सांगितलं की आई कसं आहे की धर्मात हे जरी असेल तरी धर्म आपल्याला पळ काढणं देखील शिकवत नाही. बरोबर, जी सिच्युएशन समोर आलेली आहे तिथून पळ काढणं असा आपला धर्म नाही आहे. तेव्हा ही सिच्युएशन आता इनफॅक्ट तूच सांग मला की जे काय असेल ते तू पुरं म्हणजे स्वतः तितक्या बल आण का, तर ह्याला थोडंफार माझं तिथे लागतं ना का. तर हे सिच्युएशन असं मीही कधी हे केलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर आम्ही काकांचं ते सगळं केलं, अंत्यसंस्कार वगैरे. त्याच्यानंतर मी आता कधी स्मशानात म्हणा, काही ज्या पेशंटबरोबर मी जायला लागतं मी जाते. तर इथे आणि त्याच्यानंतर आईवडिलांनी मला कायम सगळ्यात असं सपोर्ट केलं आहे, असं कधीच म्हटलं नाही. आणि त्यांना पुरी खात्री असते की जे काय करेन योग्य करेन, चुकीचं काही करणार नाही. बरोबर, जर तुम्हाला माहिती आहे तुम्ही चुकीचं काही करत नाही आहे ना, तर तुम्ही कधीच आयुष्यात थांबलं नाही पाहिजे. यू शुड गो फॉर इट. का तर तिथेच तुम्ही माणूस म्हणून ठाम उभे राहता. रूढींच्या पुढे आपण माणुसकीला ठेवलं तर कधी नथिंग गोज रॉंग. बरोबर, ते बिलकुल बरोबर आहे अपूर्वा. आणि क्रिटिकल टाईम तू आय से की हे घेतलं, कारण हा एक कुठेतरी आपल्या मनात असतो. आणि मी म्हणेन की एक पिढी आपली मागची आहे, त्यांच्या मनात थोडंसं जास्त कुठेतरी आपल्या रिच्युअल्सला जास्त अटॅच्ड असतात. एक्झॅक्टली. पण त्या क्रिटिकल टाईमला आपण ते आपल्याला समजून घेतात. बरोबर. आणि कसं असतं की कुठल्या पण आपण पेशंट त्यांच्यावर एक अटॅचमेंट होऊन जाते. बरोबर, तर आपण नाही एकटं सोडू शकत, असं होऊन जातं मग ते अशा केसेस. तेच आपल्याला एक आपण माणूस बनवतो. एक्झॅक्टली. फरक आहे ना, आपण माणसाचं एक हेच तर हे आहे की आपण तसंच असलं पाहिजे. तू जेव्हा हे सगळं सांगत होती ते कुठेतरी
टुक मी टू द स्टिग्मा आणि टॅबूज जे कुठे तू म्हणत होती की बरेच पेशंट सांगत नाही, स्पेशली वेन इट कम्स टू ब्रेस्ट कॅन्सर आणि फॉर दॅट मॅटर सर्वायकल कॅन्सर ऑल्सो. खूप गैरसमजुती आहेत, खूप टॅबूज आहेत, खूप स्टिग्मा आहे. तर तुला असं काही फेस करावं लागलं का? आणि आता तू या क्षेत्रात बऱ्यापैकी काम करते, तर त्या बाबतीत तुझं काय अनुभव आहेत? आता कसं आहे, स्टिग्माज आणि टॅबूज हे नक्कीच आहेत. तर आता कसं आहे की ब्रेस्ट कॅन्सर किंवा कुठल्याही कॅन्सरमध्ये खास करून मी स्त्रियांच्या रिलेटेड हा हे करेन की जसं म्हणतात ना की एक स्त्री शिकली तर पुरं घर शिकतं, तसं एक स्त्री आजारी पडली ना तर पुरं घर आजारी पडतं. तेव्हा त्या स्त्रीचा मेन हे त्या घरात जाणवतो. तर कसं असतं की कॅन्सरची जी लढाई असते ना 3 फ्रंट्सवर असते. पहिलं म्हणजे फिजिकल, दुसरं इमोशनल आणि तिसरं फायनान्शियल. बायकांच्या या तिन्ही ह्याच्यात काय होतं ते मी पहिलं सोशल पण असं वाटायला लागलं सोशल पण एक्झॅक्टली. तर पहिलं म्हणजे काय होतं की सौंदर्य हे स्त्रीशी एकदम घट्टपणे असोसिएट केलेली गोष्ट आहे. तर इथे कसं होतं की ट्रीटमेंटच्या दौरान तुमचे केस जातात आणि तुम्ही बारीक होता, थोडंसं खूप काळवंटे तुमची हे स्किन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि त्यामुळे कसं एक हे वाटायला लागतं की आता मी एवढी वेगळी का दिसतेय. हे एक स्त्रियाला बाई म्हणूनच कॉन्फिडन्सवर काम, बाई म्हणून एक खूप वाईट वाटायला लागतं. आणि हे मला आता सगळेच म्हणजे माझ्या घरातले, माझा नवरा, माझी मुलं आणि बाकीचा हे सगळे हे एक्सेप्ट करतील का की मी इतकं विचित्र आता दिसतेय. तर असं एक ते होऊन जातं. दुसरं म्हणजे काय की ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा सर्वायकल जसं असेल, ह्या बाबतीत काय होतं की ब्रेस्टच्या बाबतीत तरी भरपूर वेळा तो अवयव काढून टाकावा लागतो. आणि कसं असतं, स्त्रीला तो अवयव काढून टाकणं म्हणजे अगदी स्त्रीत्वावर घाव झाल्यासारखं वाटतं. पण मला इथे एक सांगायचं आहे की स्त्रीचं स्त्रीत्व या अशा अवयवांमध्ये नसून तिच्या विचारात असतं. तेव्हा तुम्ही हे अजिबात असं समजू नये. आता एंजेलिना जोलीचं आपण एक्झाम्पल जर घेतलं तर तिचं जी BRCA1 ही जीन्स होती ती पॉझिटिव्ह होती, म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचे हेवी चान्सेस होते. आणि म्हणून तिने डबल मॅस्टेक्टॉमी म्हणजे तिने ब्रेस्ट काढले. ऑफकोर्स नंतर तिने प्लास्टिक सर्जरी करून घेतली आणि रिकन्स्ट्रक्शन वगैरे करून घेतलं. पण मला काय म्हणायचं आहे, हे सगळ्यांच्या बाबतीत होऊ शकत नाही का, तर ते अफोर्ड होऊ शकत नाही ते भरपूर लोकांसाठी. पण मला तेच म्हणायचं की तुम्ही जसे आहात तसं राहणं गरजेचं आहे. तुमची तब्येत मेन महत्त्वाची आहे. हे जे बाह्य स्वरूप आहे हे चेंजिंग आहे ना. आता हे काही परमनंट नाही आहे. आज आपण असे दिसतोय, 10 वर्षापूर्वी आपण असे नव्हतो आणि अजून 20 वर्षांनी आपण असे नसणारच आहोत. आता केस जातात म्हणून इतकं लोक मनाला लावून घेतात की एक प्रोफेसर होत्या, तर त्या केस माझे आता जाणार म्हणून त्या केमोथेरपी घ्यायला तयारच नाही. त्यांच्या मुलांनी सांगितलं की तुम्ही काय करून त्यांना समजवा, नाही म्हणाले माझे केस, आणि ते रडतच राहिल्या केस जाणार म्हणून. आणि कदा माझ्या बाबतीत तरी ते मला फिलिंग नव्हतं की हां चल जाऊ दे, असं माझ्या बाबतीत होतं, खरं ते सांगते. आणि पण त्यांना ते खूप हर्ट होत होतं की माझे केस जाणार. मग मी दुसऱ्या दिवशी एक सिम्पल गोष्ट केली, मी आय जस्ट शेव्ड ऑफ माय हेड. तसं करून मी गेली, म्हटलं बघा आता मी ऑड दिसते का, चला का. तर नेक्स्ट डे त्यांची केमो नकोच म्हणत होत्या, एकच कारण आपले केस जाणार. तर मला काय म्हणायचं आहे, आपलं केस म्हणा, हे जे बाहेर हे सगळं बाह्य स्वरूप आहे आणि ह्या गोष्टी आपोआप येतात. केस माझेही गेले होते पण ते आपोआप आले, त्याच्यावर मला वर्क करायला लागलं नाही, कुठलं खत पाणी घालायला लागलं नाही त्याला. पण इनर स्ट्रेंथ, इनर स्टॅमिना जो जातो त्यासाठी तुम्हाला वर्क केलं पाहिजे, तेव्हा तिथे फोकस केलं पाहिजे. बरोबर ना. ह्या सगळ्या गोष्टी तरी नॅचरली तुम्हाला येणारच आहेत वापस. बरोबर. तर हे मला लोकांना सांगायचं आहे की तुम्ही तिथे जास्ती फोकस करा. कुठेतरी आपल्याला आपल्या बाहेरच्या स्वरूपावरनं बाहेर म्हणजे आपण जे अटॅच्ड आहे टू द कॉन्सेप्ट ऑफ ब्युटी आउटर ब्युटी, शेवटी तो माणूस राहणं. बरोबर. आणि कसं आहे की माझ्या बाबतीत मी कायम इनर सबस्टन्सवरती फोकस केला आउटर अपिअरन्सपेक्षा. कसं आहे की हे बाह्य स्वरूपपेक्षा कायम आपले गुणधर्म जास्ती मॅटर करतात. आणि ब्युटी वगैरे आपण जे काय हे म्हणतो ना, तर तुम्ही आता रिसेंटली NDAची फिमेल्सची बॅच म्हणजे विमेन बॅच पासआउट झाली आहे. एक ऐतिहासिक निर्णय 2021 झाला. त्याच्यानंतर फर्स्ट टाईम NDAमध्ये वुमेनना ॲडमिशन दिली गेली आणि 14 फिमेल कॅडेट्स त्याच्यातून पासआउट झाले. 2025 ही फर्स्ट फिमेल NDA बॅच आहे. तुम्ही फक्त ब्युटी काय असते बघायचं झालं ना, तर त्यांचे केस अगदी इतके बारीक आहेत, मिलिटरी कटमध्ये आहेत ते सगळ्या. फक्त त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पहा. बरोबर. तर असं असतं. आणि स्त्रियांनी स्वतःकडे बघायची आणि आता सोसायटीने स्त्रियांकडे बघायची जो हा दृष्टिकोन आहे ना, पर्स्पेक्टिव्ह, हा आता इव्हॉल्व्ह झाला पाहिजे.
स्त्री ही सुंदर नसली तरी चालेल, ती सशक्त आणि स्वस्थ हवी. ती नाजूक नसली तरी चालेल, ती बोल्ड आणि स्ट्रॉंग हवी. ती एक वेळ गोंडस नसली तरी चालेल, ती हेल्दी हवी, ती फिट हवी आणि ती रेझिलियंट हवी. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की हे सगळ्या गोष्टी जास्ती महत्त्वाच्या आहेत. आणि आपण जसे दिसणार आहोत वगैरे हे सगळं जाणारच आहे. आता अजून 40 वर्षांनी तुम्ही अपूर्वाला बघाल तर मी म्हातारी दिसणार, तुम्ही देखील तसे दिसणार. तेव्हा या गोष्टीवरती इतका आपण फोकस नाही केला पाहिजे का, तर मग ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप त्रास होणार. बरोबर. ट्रीटमेंटच्या वेळी खूप मजा लागणार. अशी तुला म्हटलं की एक रेडियन्स असतो माणसाचा. इट इज अनरिलेटेड टू हाऊस अँड लुक. इट कम्स फ्रॉम विदिन. बरोबर. तर तुम्ही जर सशक्त आहात तर तुम्ही ते रेडियन्स तुमचा दिसणार आहे. मीन्स फक्त तो तुमच्यापुरती नाही राहत, तो तुम्ही दुसऱ्याला इन्स्पायर करता. बरोबर. आणि कसं आहे की तुम्ही जरी तब्येतीने घट असाल ना, तर ती पहिली गोष्ट हवी. सुंदर आणि नाजूक नुसतं असून आता चालणार नाही. तब्येत तुमची तशी दणकट हवी असं मला वाटतं. बरोबर. तर पहिला दागिना स्त्रीचा इव्हन लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही स्पोर्ट्स शूज हवा असं मी म्हणते. का त्यांचं म्हणते का, तर बाकीच्या दागिन्यांना अर्थच नाही राहत जर तुम्ही तुमची तब्येतीने साथ दिली नाही, तर बाकीच्या काही दागिन्यांना अर्थ नाही राहत. बरोबर. तेव्हा ती पहिली मेन गोष्ट वाटते मला की स्त्रियांनी बाकी सगळं सोडावं, आपली तब्येत बघावी. मी कशी दिसते, माझे केस आणि हे सगळं हे दुय्यम आहे, खरंच दुय्यम आहे. आता आपण म्हणणार की मग मला नाही पण भरपूर स्त्रियांना ते महत्त्वाचं असू शकतं, असं काहीही नाही आहे. हे जसं ज्याचं आहे ना ते बदलतच जाणार आहे. तुला अजून एक गोष्ट सांगते. ॲज अ डॉक्टर, ॲज अ हेल्थकेअर प्रोफेशनल आता 20 वर्ष झाले. हो, तुम्ही हेल्दी असल्यानं की तुम्ही सुंदरच दिसता. एक्झॅक्टली. खरंच आहे. आपोआपच तुम्हाला चांगले दिसता, तुम्ही चांगले वागता, तुम्ही लोकांसाठी चांगलं करू शकता. त्याच्यामुळे तिथे कॉन्सन्ट्रेट करणं. आणि तसं म्हटलं की जसं एक स्त्री आजारी पडली की पूर्ण घर आजारी पडतं, तसं एक स्त्री सशक्त असण्याने कुटुंब सशक्त होतं, कारण ती ते अप्लाय करते आपल्या कुटुंबावर. कसं आहे, तुम्ही जर ओबेस असाल, तुम्हाला बीपी आहे, तुम्हाला शुगर आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुमचे केस अगदी छान आहेत, तर ह्याचं काहीच हे नाही आहे. तुम्ही एका सायंटिफिक पर्स्पेक्टिव्हनी गोष्टींकडे बघायला शिकलंच पाहिजे असं मला वाटतं. बिलकुल. अजून एक आपण हे सगळं बोलतो आहे, कुठंतरी एक कॅन्सर हा शब्द आपण अजूनही एक ब्रेडेड आहे. ऑफकोर्स आहे, तो अजूनही एक रोग आहे की ज्याच्यावर आपल्याकडे 100% सोल्युशन नाही आहे. आणि इन सम केसेस असं होतं की लेट स्टेजला डिटेक्ट होतं आणि वी लूज दॅट पर्सन. हो, बरोबर. हो, तर अशा केसेसमध्ये सिन्स तू त्या क्षेत्रात एवढं काम केलं आहे, तर तू काय तुझा सल्ला असेल त्या पेशंट्सला, त्यांच्या नातेवाईकांना? कारण जितकं पेशंट आहे तितकं ते कुटुंबही अफेक्ट होतं. बरोबर. 100%. हो. काय तुझा सल्ला असेल? आता कसं असतं की मी म्हणजे कुटुंबाला किंवा त्या पेशंटना की बोलायचं हेच असतं की कसं असतं, वास्तव असतं ते टाळता येत नाही. कधी एखादी गोष्ट तशी होणार असते तर ती तशी होणार, पण ह्यासाठी आपण खंबीर राहिलं पाहिजे. त्या ह्याच्यामध्ये आपण गळून चालणार नाही. आपण कुटुंबाने आणि पेशंटने देखील खंबीर राहायला हवं. आणि दुसरं म्हणजे काय, मग तुम्ही काय करू शकता ह्याच्यावर, तर मी असंच सांगते की आता जे पण दिवस तुमच्याकडे आहेत, मग ते एकदम बेस्ट जगण्यासाठी काय करता येतं, तर हे आपण बघितलं पाहिजे. मग शॉर्ट ट्रिप्स वगैरे काढा, कुठे फॅमिली गेट टुगेदर्स असतील, तुमच्या जुन्या फ्रेंड्सना वगैरे तुम्ही भेटा, म्हणजे ह्या गोष्टीत तुम्ही मन रमवा. आता कसं असतं की एक काका होते, तर त्यांना हा कॅन्सर एकदम लास्ट स्टेजला डिटेक्ट झाला होता. आणि त्यांच्या मुलाचा मला फोन आला की त्यांनी आता सगळंच खाणं पिणं सगळं सोडून दिलं आहे. म्हणजे तेव्हा ते काही नव्हते, दॅट टाईम ही वॉज फिट, म्हणजे तेव्हा ते फिट होते, पण ते डिप्रेशनमध्ये जाऊन त्यांनी खाणं पिणं वगैरे सगळंच सोडून दिलं होतं. तर मग त्यांना भेटायचा मला चान्स मिळाला, तर मी त्यांना भेटली आणि म्हटलं की बघा काका, कसं आहे की तुमचं वय आता 78 आहे, बरोबर. आता तुमचं 78 तुमच्या कबूल करते मी, भरपूर साऱ्या इच्छा असतील ज्या अपुऱ्या राहिल्या असतील, पण तशा माझ्या देखील अपुऱ्या राहिल्या आहेत ना काही इच्छा. मला तर ते 29 का, तर 29 ह्या वयाला कॅन्सर जेव्हा होतो तेव्हा इट हॅज द पोटेन्शियल टू अल्टर युअर एंटायर लाईफ. दॅट्स ट्रू. का तर भरपूर गोष्टी झाल्या नव्हत्या ज्या वेगळ्या होऊ शकत होत्या, तर तसं असतं. आणखीन मी त्यांना म्हटलं की म्हणून तुम्ही काय करा आता, की आता कसं असतं आपलं, कसं असतं ॲज अ ह्युमन बिईंग, सपोज 60व्या वर्षी जरी आपल्याला झालं तरी आपल्याला वाटणार की मी 70वं झालो असतो, 70व्या वर्षी झालं तरी वाटणार 80. तेव्हा हे जे असतं ते आपलं कधी नाही संपत. पण मी तेच सांगितलं त्यांना की पण तुम्ही पाठी वळून आयुष्याकडे पहा,
तुम्ही एक संपन्न आयुष्य जगलात. बरोबर. देवाने आतापर्यंत व्यवस्थित हातपाय सगळं तुम्हाला दिलं होतं. तुम्ही एक व्यवस्थित बिझनेस एस्टॅब्लिश केलात, एक चांगला संसार केलात, तुमची बायको आहे, मुलं आहे, सगळं व्यवस्थित तुमचं चांगलं आहे. तर आता तुम्ही असं जर खचून जाल आणि उरलेले दिवस असे जर घालवाल तर त्याच्यात काही अर्थ नाही. मेन म्हणजे काय की तुमच्या कुटुंबाला देखील ते आवडणार नाही. बरोबर. हां, तर आता मी त्यांच्यासाठी तिथेच म्हणजे हे त्यांना 4 ओळी ऐकवल्या होत्या. मी म्हटलं की रडगाणं माझं मी कोणाला सांगू, तुमच्याशिवाय ते समजून तरी कोण घेईल. तुम्हाला वाटते काळजी, तुमच्यानंतर त्यांचं काय होईल. मला वाटते काळजी, त्यांच्यानंतर माझं काय होईल. म्हणजे माझ्या आईवडिलांनंतर माझं काय होईल. कसं असतं, प्रत्येकाचे लाईफ सिच्युएशन्स वेगवेगळे असतात. तर मी त्यांना सांगितलं, त्यांनीही काय केलं होतं, कोणाला हे सांगितलं नव्हतं, काय नव्हतं. म्हटलं मोकळेपणाने आज संध्याकाळी बसा, तुम्हाला ज्यांना फोन करावा वाटतो करा, सगळ्यांना सांगा, बिनधास्त सांगा की होय मला आता कॅन्सर झाला आहे आणि डॉक्टरनी तरी असं सांगितलं आहे की तो बरा नाही होणार आहे आता, पण मी आता काय करायचं ठरवलं आहे की चला आपण भेटूया, किंवा मी आता असं ठरवलं आहे. आता किती आपल्याला खूप खेळायला वगैरे आवडतं, पण वर्षानुवर्ष आपण खेळलो नव्हतो. तर त्या काकांना सुद्धा त्याच्यानंतर 2-3 दिवस मी ग्राउंडवर वगैरे घेऊन गेली. कसं असतं की आपल्यावरती असतं आयुष्य जगणं किंवा नाही जगणं हे, आणि शेवटचे जरी तुम्हाला कितीतरी दिवस देवाने तरी दिले असतील तरी तिथे तुम्ही मस्त स्वतःसाठी जगा. तर त्यांनी नंतर तेच केलं की सगळ्यांना फोन वगैरे केला, मस्त बोलवलं वगैरे, भेटायला लागले आणि अगदी मनमोकळेपणाने राहायला लागले. त्यांनी कबूल केलं, कुठेतरी एक्सेप्ट केलं. जसं मी म्हणते एक्सेप्टन्स हेच मेन असतं. त्यांना खचत होतं. मी तेच म्हटलं, सपोज हा कॅन्सर 88 म्हणजे 88ला झाला असं तर आवडलं असतं का? नाही. आणि 98ला जरी झालं असं तरी आवडलं असतं का? नाही. म्हणजे आपला मनुष्य स्वभाव असा आहे ना की कुठल्याही स्टेजला आपल्याला मरण आवडतच नाही, कुठल्याही स्टेजला नाही आवडत. पण मरण ही जी डेथ, ही जी अल्टिमेट रियालिटी आहे, ही कधीतरी आपण एक्सेप्ट करतो. पुऱ्या आयुष्यात कधीच त्याच्याकडे बघत नाही का. तर जर आपण ती एक्सेप्ट केली ना तर आपण एक आयुष्य पुऱ्या वेगळ्याच पद्धतीत जगणार. बरोबर. पण आपण ती कधीच नाही एक्सेप्ट करत. तेव्हा त्यांना मी तसं सांगितलं. आणि कसं की तुम्ही खाणं पिणं सोडलंय, हे सोडलंय, ह्याच्यामुळे स्वतःलाही त्रास देताय. जे काय दिवस उरलेले आहेत ते त्यांनाही जरी खूप त्रास होतोय, ह्यापेक्षा काय मस्त खाऊन पिऊन राहा, तुम्हाला जे काय वाटतं खा ना. तर त्यांचे काय त्यांना भरपूर सारी औषधं जी त्यातल्या त्यात चालू होती, त्याच्यामुळे पथ्य वगैरे ते खूप पाळत होते. तेव्हा मी सांगितलं की आतापासून तुम्ही मोकळेपणाने जे काय वाटतं आवडतं खा वगैरे व्यवस्थित. का तुमची आता औषधं पण त्यांनी कमी केली होती. बरोबर. मनमोकळेपणाने खा, फिरा, रोज भरपूर. एक मात्र सांगितलं की प्राणायाम वगैरे करा, योगा करा. तर आणि त्या दिवशी त्यांनी तसंच आहे चालू केलं. तर नेक्स्ट दिवशी त्याच संध्याकाळी त्यांच्या मुलाचा फोन आला की बाबा अगदी चेंज झालेत आता आणि ते अगदी मनमोकळेपणाने राहत आहेत वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला मेसेज आला त्यांचं की अपूर्वा, आय एम व्हेरी हॅपी नाव अँड आय हॅव हॅपीली एक्सेप्टेड, आय विल डाय हॅपीली, म्हणून मला मेसेज केलं. पण त्यांनी काही प्रॉमिसेस माझ्याकडून करून घेतले होते की त्यांच्याकडे नंतर कनेक्टेड राहा वगैरे, डोंट फॉरगेट युअर प्रॉमिसेस, म्हणून त्यांनी मेसेज केलं. तर मलाही ते छान वाटलं की येस, की कुठल्या नाही कुठल्या पेशंटला मी असं चांगलं सांगू शकली. असं तसेच कुटुंबाला कधी कसं होतं की जसं तू सांगत होती की जेवढं ते पेशंटला अफेक्ट होतं त्याच्यापेक्षा बरं होतं. आणि मी त्यांच्या बाबतीत सांगेन की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अगदी हसत राहिले. आता हेच शेवटचे दिवस ते वेगळ्याही पद्धतीत राहू शकले असते ना. ते सगळं खाणं पिणं सोडून अजून तब्येत खालावत जाऊन तसंही करू शकले असते, किंवा शेवटचं मीलसुद्धा अगदी आनंदात एन्जॉय करून आणि म्हणजे आपलं की आपण जरा हे केलं. आणि तू जसं म्हणतोय तसं की तिथे समाजाने थोडा सपोर्ट केला. एक्झॅक्टली सपोर्ट केला. हे जो आपण आज आपला कन्सेप्ट आहे कॅन्सर 360 सिरीजचा, की सपोर्ट ग्रुप सुरू करायचे. कधीतरी आपल्याला जे होतं आहे ते नुसतं बोलून पण शेअर करून बऱ्यापैकी चांगलं वाटतं. बऱ्यापैकी मी त्यांना तेच म्हटलं की बघा, मला माझ्याही खूप इच्छा राहिल्या ना काका, की मलाही एक नॉर्मल फॅमिली चालू करायची होती. मलाही UPSC क्लिअर करायची होती. ती नाही झाली. मग मी सोडून देऊ का सगळं खाणं पिणं आणि मी डिप्रेस्ड होऊन जाऊ का? मग ते पण माझ्याकडे हे आहे ना, की मी सांगितलं तसं की काय कारण आहे आज मी आनंदी असायचं मला माहीत नाही, पण दुःखी व्हायची माझ्याकडे खरंच 100 कारणं आहेत, पण मी ती कारणं घेतलेली नाही आहेत. तसं तुम्ही सगळं एक आयुष्य छान पहा की मी एक छान आयुष्य जगलो आहे, मस्त माझी फॅमिली आहे, सगळं हॅपी आहे असं म्हणा. तर भरपूर लोकांकडे ना
शेवटच्या वेळी पैसेही नसतात ट्रीटमेंटसाठी, तुमच्याकडे गाडी आहे हॉस्पिटलला, त्यांच्याकडे तीही नसते, काही जणांकडे फॅमिली नसते. असे सगळे वेगवेगळे पेशंट्स मी बघितले होते आणि त्यांना ते सांगितलं मी की असे असतात, तर तुम्ही खूप आनंदी आहात. तेव्हा काही वेळा जेव्हा डेथ असते तेव्हा तुम्ही म्हणतात असं की आपण ॲज सपोर्ट केला तर खूप फायदा होतो. तशीच एक लेडी जी होती ती फॅक्टरी वर्कर होती आणि माउथ कॅन्सर तिला झाला होता आणि तिचा मुलगा शेवटच्या वर्षाला होता इंजिनिअरिंगच्या. आणखीन समहाव त्याचे वडील पण, त्यांना किडनीचा त्रास होता, तर भरपूर सारा फायनान्शियल बर्डन त्या फॅमिलीवरती आला होता. आणि नंतर तिच्या मुलग्याने 1 वर्ष मग पुन्हा डिस्कंटिन्यू केलं होतं त्याचं, का तर इतका फायनान्शियल बर्डन होता, प्लस त्याला सगळीकडे धावपळ करायला लागत होती. तर तिला जेव्हा शेवटच्या वेळी म्हणजे पाहायला गेलं तिने खूप तिला क्लिअर बोलता येत नव्हतं, पण एकच तिने सांगितलं की काही केल्यास ह्याचं ग्रॅज्युएशन तू पुरं करून घे, एज्युकेशन ह्याचं. तर ते एक गोष्ट खूप ती टचिंग वाटली की मी तिला त्या दिवशी, आणि मी प्रॉमिस तरी त्यावेळेला काय मी नाही म्हणू शकत कोणाला, प्रॉमिस तरी करते, पण नंतर इमिडिएटली मी ते देवावर ढकलून टाकली, देवा तू काय ते करून घे माझ्याकडून. हे आपल्याकडे आहे की फाउंडेशन लाईक पॉलीहायड्रॉन फाउंडेशन आहे की ते एवढं सपोर्ट करतात आणि अनेक लोक सपोर्ट करतात. म्हणजे जसं तू म्हणते आहे की ते देवावर ढकललं की देवासारखा कोणीतरी बरोबर आहे, 100% बरोबर आहे. आणि मी ते त्याच्यासाठी करू शकले आणि मला अगदी खूप चांगलं वाटलं. त्या मुलानेही सांगितलं की माझी आई म्हणून ग्रॅज्युएशनच्या दिवशी तुम्ही यायचं. तर कसं असतं की समहाव माझ्या कॅन्सर ट्रीटमेंटनंतर मी लग्न किंवा काय ह्याचा विचार नाही केला, पण आता मला बरं वाटतं की कुठल्या तरी आईचं थोडंफार तरी अगदी थोडं कर्तव्य का असे ना, मी थोडं तरी त्या मुलासाठी करू शकले, तर हे मला बरं वाटतं. आणि ह्यासाठी मला वाटतं की देवच तुम्हाला कोणत्या तरी कारणासाठी तिथे चूज करतो असं. तर हे जे क्षण हे असतात हे लाईफला एक डेप्थ देतात असं एकूण. म्हणजे काउंट युअर ब्लेसिंग्स, देर आर मनी. जसं तू म्हणाले की मला दुःखी राहायला खूप कारणं आहेत, पण मला माहित नाही मी का आनंदात आहे, मी आनंदात आहे. बिलकुल खेळासारखं आहे अपूर्वा तुझ्याकडनं. आणि आपण म्हणजे हे आपण कॅन्सरचा सगळा आपण प्रवास बघितला आहे. थोडं प्रिव्हेन्शन बद्दल बोलूया, कारण कॅन्सर कॅन बी प्रिव्हेंटेड. ॲज अ हेल्थकेअर प्रोफेशनल आय डेफिनेटली बिलीव्ह दॅट. पण कुठेतरी गॅप आहे, जसं तू सांगितलं की तुलाही माहीत नव्हतं. आता तू या क्षेत्रात काम करत आहे, तर कुठे गॅप आहे कम्युनिकेशनमध्ये की ज्याच्यामुळे अवेअरनेस कमी पडतो आहे? वी विल कॉन्सन्ट्रेट मोर ऑन ब्रेस्ट कॅन्सर. हो. तर आता कसं आहे की आता स्टॅटिस्टिक्सनुसार 2024मध्ये 2,40,000च्या आसपास ब्रेस्ट कॅन्सर केसेस इंडियामध्ये होत्या. आणि जर तुम्ही फॅक्ट्स म्हणजे पर 1 लाख किती जणांना होऊ शकतो अशातली एक जी फिगर आहे, तर ह्याच्यानुसार USAचं जर तुम्ही घेतलं तर 95 पर 1 लाख आहे. बरोबर. तुम्ही UKचं घेतलं तर 83 पर 1 लाख आहे आणि चायना 33 पर 1 लाख आहे. इंडिया कमी आहे, 25 पर 1 लाख आहे. पण इंडियामध्ये हायेस्ट ब्रेस्ट कॅन्सर रिलेटेड डेथ्स होतं. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, त्यांच्या रिपोर्टनुसार इंडिया हॅज लोवेस्ट सर्वायवल रेट. तर ह्याचं कारण काय आहे? सगळ्यात मेन कारण लेट डिटेक्शन. लेट डिटेक्शन का? तर लॅक ऑफ अवेअरनेस. लॅक ऑफ अवेअरनेस का? तर इथे ओपन डिस्कशन्स होत नाहीत हेल्थच्या बाबतीत. म्हणून मलाही सांगायचं आहे की स्त्रियांचे कुठल्याही गोष्टी असतील, मासिक पाळीपासून PCOD, PCOS हे सगळं देखील जे काय असेल, तर हे ध्यानात घेऊन व्यवस्थित त्या गोष्टीवर डिस्कशन झाली पाहिजे. आता स्त्रियांच्या हेल्थमध्ये आतापर्यंत बघायला गेलं तर कसे फरक जर झाले असतील हे आपण दिस इज वन ऑफ द मोस्ट इग्नोर्ड टॉपिक खरं बघायला गेलं तर. पण जर तुम्हाला सांगू तर आपल्या पणजी ह्या सगळ्या आपल्याला आठवतात, तर त्यांच्या आयुष्यात त्यांची किती प्रेग्नन्सीज व्हायच्या? 5 ते 6 तरी असायच्याच. नक्कीच असायच्या. त्याच्यानंतर आपल्या आजांच्या ह्याच्यात सुद्धा इझिली प्रेग्नन्सीज व्हायच्या त्यांच्या 4-5. आपल्या आयांनी सुद्धा 2-3 वगैरे त्यांच्या आरामात व्हायच्या. आता एक प्रेग्नन्सी म्हणजे हे खूप टास्क सारखं आहे. इट्स चॅलेंजिंग नाव. तर हा जो पुऱ्या स्त्रियांच्या हेल्थवरती इम्पॅक्ट झालेला आहे, तर हा एक हे करण्यासारखं आहे. आणि कसं असतं, स्त्रीचं जर हेल्थ तुम्ही बघाल ना, तर फिमेल हॉर्मोनल सिस्टम इज एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह. इट इज सेन्सिटिव्ह टू स्ट्रेस, इट इज सेन्सिटिव्ह टू एन्व्हायरमेंट. आणि ह्या सगळ्या बदलत जाणाऱ्या गोष्टींमुळे डायरेक्टली त्या ह्याच्यावर इम्पॅक्ट होतोय. बरोबर, डायरेक्टली त्याच्यावर इम्पॅक्ट होतोय. आणि त्याच्यामुळे खूप तरुण मुलींना आता मासिक पाळी रेग्युलर असणं हे दुर्मिळ झालंय.
PCOD, PCOS हे सर्रास आपल्याला बघायला मिळतं. दुसरं म्हणजे काय की आपले डाएट आणि हे सगळे खूप बदललेले आहेत. आणि अजून एक गोष्ट काय झाली की लेट मॅरेजेस. आता कसं असतं की पुरं काळाच्या गरजेनुसार हजबंड वाईफ दोघांनी वर्किंग असणं आवश्यक असतं. त्याच्यामुळे मुलींनासुद्धा प्रॉपर सेटल व्हायला टाईम लागतो, करिअर वाईज सेटल व्हायला. आणि डॉक्टर्सच्याच म्हणजे 2-3 डॉक्टर्सबरोबर झालेल्या डिस्कशननुसार आणि असे रिपोर्टसुद्धा आहेत की 30 वर्षाच्या आत जर तुमची प्रेग्नन्सी एक जरी झाली तर तुमचे ब्रेस्ट कॅन्सरचे चान्सेस रेड्यूस होतात. आणि त्यांचं सायन्स ह्यामागचं सायन्स काय आहे तर ते सांगतात की कसं असतं प्रेग्नन्सीच्या वेळी ऑल हॉर्मोन्स आर ॲट रेस्ट. आणि त्याच्यानंतर तुम्ही ब्रेस्ट फीड वगैरे व्यवस्थित केलं तर त्याच्यामुळे कसं पुरं तुमची हॉर्मोनल सायकल रिसेट आणि रिज्युविनेट होते. बरोबर. तेव्हा त्याच्यामुळे हे रेड्यूस होतो. तेव्हा मला एक सांगायचं आहे की सपोज तुम्ही सेटल्ड असाल अगदी चांगलं तर गोईंग फॉर म्हणजे प्रेग्नन्सीसाठी लवकर तुम्ही हे करायला काही हरकत नाही. म्हणजे तुम्ही सेटल्ड व्यवस्थित असाल तर ह्या बाबतीत. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण भरपूर इग्नोर केल्या तर त्याच्यामुळे डायरेक्ट इम्पॅक्ट जर काय होतो तर ह्याच्यावर. आणि कसं आहे की आपल्याला ओव्हरऑल सायन्सची थोडी एलर्जी आहे. पण कुठलीही गोष्ट सायंटिफिक पर्स्पेक्टिव्हनी कमी बघायला जातो. आता असंच एक छोटीशी गोष्ट सांगेन की ज्याच्यावरून मला हे पॉईंट सांगायचं आहे. एक काय होतं की एक बाई असते जी एका डॉक्टरकडे जाते आणि सांगते की माझ्या नावाला बीपीच्या आणि ह्याच्यात गोळ्या कमी करायच्या आहेत, वाढतच चालल्या आहेत गोळ्या आता. पण मग डॉक्टर सांगतात की कसं आहे की तुम्हाला पहिलं वजन कमी करावं लागेल, रोज किमान 6 ते 7 किलोमीटर तुम्ही काही केल्यास वॉक करा. तर ती हे ऐकून घरी येते. त्याच्यानंतर ती एका दुसऱ्या ह्यांच्याकडे जाते, एका पीर बाबा टाईप त्यांच्याकडे जाते. त्यांना विचारते, ते काय सांगतात की तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही रोज सकाळी उठलं पाहिजे, आंघोळ केली पाहिजे आणि एका कलशात पाणी भरून तुम्ही कुठलं तरी मंदिर सांगतात तिथे गेलं पाहिजे, तिकडच्या झाडाला अर्ध तुम्ही प्या आणि तुम्ही वापस आलं पाहिजे आणि असं तुम्ही 91 दिवस केलं पाहिजे. तिथे फॉलो करते. त्याच्याने तिचं सगळं कमी होतं. पण ह्याच्या मागचं सायन्स काय झालं एक्झॅक्टली? 6 किलोमीटर चालणं झालं, हायड्रेशन झालं, सकाळच्या हवेत फिरणं झालं, हे सगळं झालं तर आपल्याला जी सायन्सची एनर्जी आहे ती आपण कमी केली पाहिजे. कुठल्याही गोष्टीला एक सायंटिफिक पर्स्पेक्टिव्हनी आपण बघायला शिकलं पाहिजे आता. आणि हे विमेन हेल्थच्या बाबतीत खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीकडे एका सायंटिफिक पर्स्पेक्टिव्हनी तुम्ही बघितलं पाहिजे. बरोबर. आणि कुठेतरी तू जे म्हणत होती की वेळच्या वेळी लग्न किंवा प्रेग्नन्सी होणं त्या बाबतीत मी जरा थोडीशी काकू आत्या वॉटेवर तुम्ही म्हणा त्या मेंटॅलिटीची आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. आणि त्या जर आपण आपल्या बॉडी क्लॉककडे लक्ष दिलं पाहिजे. का तर कसं आहे की जसं अर्बनायझेशन होतं आहे, अर्बनायझेशनकडून आपण वेस्टर्नायझेशनकडे जातो आहे, तसं त्यांचे सगळे रोग देखील आपण आणतो आहे. आता तेच रुरल लाईफ बघाल तर हे आता कॅन्सरचे केसेस अर्बन ह्याच्यामध्ये जास्त आहे, रुरलमध्ये कमी आहेत. का त्यांची लाईफस्टाईल टोटली तिथे वेगळी आहे. आपण बघतो आता ओबेसिटी वगैरे हे जे प्रॉब्लेम आहेत हे अर्बन प्रॉब्लेम्स आहेत, अर्बन लाईफस्टाईलमुळे होणारे हे प्रॉब्लेम्स आहेत. तिथे ते तसे नसतात. आता आपल्या लाईफस्टाईलमध्ये सकाळी उठल्या आपण चहा त्याच्यासोबत बिस्किट्स वगैरे चालू करतो, तर हे आपले पूर्वज पण करत नव्हते आणि हे आपले रुरल एरियाजमध्ये पण ते करत नाहीत. त्याच्यानंतर कम्प्लीट सिडेंटरी लाईफस्टाईल, बसून हे करणं. त्याच्यानंतर खूप स्ट्रेस असतो आणि आपण ट्रॅफिकमध्ये जातो आणि आपण काय करतो की एक सांगते की आता आपण सपोज अर्बन एरियामध्ये राहतो तर ट्रॅफिक वगैरे हे जे इश्यूज आहेत ना, या प्रत्येक गोष्टीवर आपण रिॲक्ट नाही करत राहिलं पाहिजे. कारण ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत तिथे रिॲक्ट करा, पण जिथे कंट्रोलमध्ये नाही आहेत तर तिथे शांतपणे तुम्ही बसलं पाहिजे. का तर होतं कसं, मी आता तुम्हाला सांगितलं की जस्ट इमॅजिन की तुमच्या अंगावर एक साप चढतो, डोळे बंद करून इमॅजिन करा. किंवा मी सांगितलं की डोळे बंद करा आणि तोंडात लिंबू पिळतोय असं इमॅजिन करा. इन्स्टंटली सलायवा जनरेट झालेली असते. बरोबर. इतकं क्विक आपल्या बॉडीचं रिॲक्शन असतं. तर भरपूर लोकांना काय सवय असते की ट्रॅफिकमधून जाताना किचकिच करा. ह्या टॉक्सिक इमोशन्सनी कारणाशिवाय तुम्ही तुमच्या बॉडीवर इम्पॅक्ट होऊ देता. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अवॉइड करू शकता ना, तर आपण हे केलं पाहिजे. आणि म्हणून रुरल लाईफस्टाईल जी आहे त्याच्यामधून बेस्ट गोष्टी आपण इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. सो आणि अर्बनायझेशन आपण म्हणतो, वेस्टर्नायझेशन आपण म्हणतो, पण त्यांचे आपल्याला रोग आणि सगळे डिझिजेस नको आहेत. तर आणि कुठेतरी मला असं वाटतं आहे की इन अ क्वेस्ट ऑफ अर्बनायझेशन किंवा वेस्टर्नायझेशन शेवटी ते आपल्या गोष्टी घ्यायला लागले. एक्झॅक्टली. आणि आपण आपल्या रूट्सपासून दूर जायला लागलो त्यातून. म्हणजे सपोज विमेन एम्पॉवरमेंट बट ॲट द कॉस्ट ऑफ ब्रेस्ट कॅन्सर कठीण असेल ना.
विमेन एम्पॉवरमेंट एका ठिकाणी आपल्याला हवी पण आहे, पण तुम्ही असं जर तुमची लाईफस्टाईल मेंटेन करताय की इफ यू आर एक्सपोज टू मोर रिस्क ऑफ ब्रेस्ट कॅन्सर देन व्हॉट वुड यू चूज. म्हणजे एम्पॉवरमेंट ही होऊ शकते, पण ती बॅलन्स्ड असली पाहिजे. का तर एका स्त्रीनी तुम्ही म्हणता तसं बॉडी क्लॉककडे दुर्लक्ष करून चालणार नाही. And we are still blessed with the families who can take care of us. Exactly. सांगितलं की आज अजून आपण एवढे वेस्टर्न नाही झालो आहे की आपले आईबाबा आपल्याला 16 वर्षाला सोडून देतात. नाही. तर आज आपल्याकडे ती कुटुंब व्यवस्था आहे, एक सपोर्ट सिस्टम आहे, त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो आणि दोन्ही पिढ्या तिन्ही पिढ्या ज्या आहेत त्या खुश राहू शकतात असं मला वाटतं. 100%. आणि कसं आहे की एक जर मी काही लेसन शिकले असेल आतापर्यंत म्हणजे ह्या माझ्या ओव्हरऑल अशा प्रवासात, तर मला वाटतं की वी ऑल आर डिपेंडेंट. आता कसं झालं, ह्या इंडिपेंडंट ह्या शब्दाला इतकं महत्त्व आलं आहे की मी इंडिपेंडंट, माझं सगळं इंडिपेंडंट. तर मी क्लिअरली सांगते की आपण कोणीही इंडिपेंडंट नाही आहोत. वी ऑल आर डिपेंडेंट. एक 3 दिवस जरी ताप येऊन गेला ना, तर 4थ्या दिवशी आपल्याला कोणतरी आधार द्यायला लागतं, उठवायला. आणि जेव्हा मी म्हणते की आय एम इंडिपेंडंट, तर ह्या गोष्टीमध्ये माझा इगो येतो, अहंकार येतो, परोपकाराची भावना येत नाही. आणि मला असं वाटतं की कोणी माझ्यावरही अवलंबून राहू नये. अँड व्हॉट इंडिपेंडन्स आर वी बोस्टिंग. आपला जेव्हा जीव जातो ना, तेव्हा ॲटलिस्ट 4 लोक आपल्याला लागतातच बरोबर खांदा द्यायला. तेव्हा मला काय वाटतं की सोशल कनेक्शन्स हे एका आनंदी आणि निरोगी कम्युनिटीचं रहस्य आहे. स्ट्रॉंग सोशल कनेक्शन्स आपण सोसायटीकडून, ह्या पुऱ्या समाजाकडून भरपूर केलं असतं, तर आपण मोकळेपणाने ह्याच्यामध्ये जगलं पाहिजे. अँड इन्स्टेड ऑफ बोस्टिंग ऑफ इंडिपेंडन्स, लेट्स अग्री दॅट वी आर डिपेंडेंट. आणि हे पण एक ब्युटी आहे. टू डिपेंड ऑन समबडी, इट हॅज इट्स ओन ब्युटी. यू रिक्वायर टू ट्रस्ट दॅट पर्सन. एक्झॅक्टली. आपल्या ज्या शास्त्रांमध्ये जे समर्पण लिहिलेलं आहे, म्हणजे जे आपलं म्हणजे वेन वी गेट मॅरिड, तर ते जास्त आपल्याला समजावून सांगायला ट्राय करतात ते की कधी आपल्याला जेव्हा आपण डिपेंडन्स देतो कोणाच्या हातात, ती तर हायेस्ट लेवल ऑफ ट्रस्ट आहे. एक्झॅक्टली. आता तुम्ही सांगा मला, काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम असतो, खूप दिवस आपल्या मनात असतो, पण सहज कोणाला तरी फोन करून आपण बोलतो आणि आपल्याला लगेच हलकं वाटतं. प्रॉब्लेम आहे तसं असतो, पण आपल्याला हलकं वाटतं ना. का तर वी ऑल आर सोशल बिंग्स. तेव्हा स्ट्रॉंग सोशल कनेक्शन्स आपण बिल्ड केले पाहिजे. जी फॅमिली सिस्टम आपल्याकडे आहे ती तशीच इंटॅक्ट ठेवली पाहिजे. बरोबर. आणि म्हणून आपणही इंडिपेंडेंट, आपण डिपेंडेंट आहोत. आणि ह्या बाबतीत पुन्हा हे येतं की मुलांनी देखील समजून घेतलं पाहिजे की लहानपणापासून आपण आपल्या आईबाबांवर डिपेंडेंट असतो, तेव्हा ऑल ऑफ अ सडन वी ग्रो अप. आणि असं तुम्ही म्हणू शकत नाही की आता आईबाबांनी इंडिपेंडेंट राहिलं पाहिजे, असं होऊ शकत नाही. आता इथे पुन्हा आपण वेस्टर्न कॉन्सेप्ट आणि आपला कम्पेअर करतो, तर तिथे कसं आहे की तिथे तुम्ही 16 वर्षाचे झाला की तुम्हाला ते डिटॅच करतात. दॅट इज वेन यू, म्हणजे त्या मुलांकडूनही त्यांना काही हे नसतं आणि ते सुद्धा तितकं त्यांना सपोर्ट करत नाही. इथे जी फॅमिली सिस्टम आहे ही ऑल टुगेदर वेगळी आहे. इथे पेरेंट्स फक्त मुलांचं एज्युकेशन, मोठा खर्च आहे हा उचलतात. त्याच्यानंतर त्यांच्या लग्नाचा सगळ्यात मोठा खर्च उचलला जातो. आणि मग त्याच्यानंतर जर जाऊन मुलं म्हणाली की नाव पेरेंट्स हॅव टू बी इंडिपेंडेंट, तर तसं होऊ शकत नाही. आपण डिपेंडेंट आहोत हे राहून, का तर ही आपल्या समाजाची जी ब्युटी आहे ती आपण इंटॅक्ट ठेवली पाहिजे. बरोबर. कमिंग बॅक टू द कॅन्सर आणि हे, कारण शेवटी कसं आहे की कॅन्सर ट्रीटमेंट किंवा हा कॅन्सरशी जो लढा आहे तो फक्त फिजिकल नाही आहे. जसं आपण बोलतो ना, फिजिकल आहे ना फक्त इमोशनल आहे, तो सोशल पण लढा आहे. सो ॲज अ कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सरचं एक जिनी ही लढे जिंकली आहे आणि खूप चांगल्याने जिंकली आहे, तुझा काय संदेश असेल? ओके, तर ह्या माझ्या सगळ्या प्रवासातून काही जे मला वाटतात की मी एक मेसेज म्हणून दिला पाहिजे, द लेसन्स दॅट आय हॅव लर्न्ड. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो येतो की वी हॅव टू बी व्हेरी ग्रेटफुल इन लाईफ. तर मला काय वाटतं, आपण हा पार्ट कायम आयुष्यात मिस करतो. आणि माझ्या बाबतीतही म्हणजे भरपूर लोक म्हणतात, आम्ही ऐकलं होतं की बी ग्रेटफुल, की देवाला देखील आपण थँक्स म्हटलं पाहिजे. तर प्रत्येक वेळी असंच वाटायचं की आता माझ्या बाबतीत तरी कसं, देवाने तरी माझ्याकडून करिअर काढून घेतलं आहे आणि माझी हेल्थ गेली आहे, माझी नॉर्मल एक स्टेबल लाईफ गेलेली आहे, तर मी कशासाठी थँक्स म्हणू. तर हा एक कायम प्रश्न होता. पण जेव्हा मी ट्रीटमेंटला देखील जायची ना, एक सांगते की माझ्या इथे फक्त एक पाईप तो पोटचा घातला होता, पण अपार्ट फ्रॉम दॅट एक समोर जी बाई होती तिच्याकडे 3 पाईप तिला ओव्हरऑल घातलेले होते. तर तिथे माझा एक पर्स्पेक्टिव्ह बदलला आयुष्याकडे बघायचं सुद्धा, की मला वाटलं की इथे ह्या हॉस्पिटलमध्ये आय वॉज द मोस्ट फिट पेशंट. ओके. तर मी यंग होते आणि तिला 3 पाईप, मग तिचा पेन किती जास्त असेल ना माझ्यापेक्षा. तर तेव्हा मला हे खटकलं की नाही बाबा, की
आपण खरंच देवाला धन्यवाद म्हटलंच पाहिजे. आणि आता आपण सगळे इथे जे ह्या पॉडकास्ट बघत देखील असतील किंवा आपण सुद्धा आपली पोटं भरलेली आहेत, पण असे किती लोक आहेत की ज्यांना 2 वेळचं अन्न देखील मिळत नाही. आपण सगळे नीट श्वास घेऊ शकतोय, पण कितीतरी लोक व्हेंटिलेटरवरती असतात. आपल्या किडनीज चांगल्या फंक्शन करतात, मोस्ट ऑफ देम हॅव टू टेक डायलिसिस फॉर दॅट. किंवा असं जर तुम्ही विचार केलात तर कितीतरी कारणं आहेत की ज्याच्यासाठी तुम्ही देवाला ग्रेटफुल असलंच पाहिजे. आणि मी एक सांगेन की ह्या सगळ्यामधून जर बाहेर पडायला काही हेल्प झाली आहे, पुन्हा कमबॅक करायला जर काही हेल्प झाली आहे, तर हे एकच सगळ्यांना सांगणं आहे की प्लीज बी ग्रेटफुल टू गॉड. रोज रात्री झोपताना एकदा तरी तुम्ही म्हणा की देवा जे काही दिलं आहेस त्याबद्दल खरंच थँक्यू फॉर दॅट. दुसरा म्हणजे काय की प्रत्येकाच्या लाईफमध्ये सेटबॅक्स असतात. फक्त काय होतं की आपण सोशल मीडियावर किंवा इंस्टाग्रामची वॉल वगैरे सगळी आपण अचीवमेंट्सनी सजवतो, म्हणून लोकांना काय वाटतं की ह्यांच्या लाईफमध्ये काही सेटबॅक्स नसतात, पण तसं नसतं. आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाचं लाईफ स्मूथ नसतं. काहींच्या ह्याच्यात संघर्ष असतात. तर हे देखील मला सांगायचं आहे की सपोज तुमच्या आयुष्यात काही संघर्ष आहेत, तर देवाने तुम्हाला ती क्षमता ऑलरेडी दिलेली असते. तेव्हा असंच कोणाच्याही लाईफमध्ये संघर्ष नसतं. तुम्ही जर पाहाल न्याहाळून तर तुम्हाला कळेल की नाही, त्यांच्याकडे ती क्षमता होती. वेन द बेस्ट बॅट्समन इज ऑन द पिच, यू हॅव टू एक्सपेक्ट दी बेस्ट बॉलर फ्रॉम द अदर साईड. दॅट्स ट्रू. तेव्हा तशी क्षमता देखील असते. आणि दुसरं कसं आहे की एक संस्कृत श्लोक आहे जिथे म्हटलं आहे की वेदनाम त्वाम न नाशयती वेदनाम त्वाम सृजती. ह्याचा अर्थ असा आहे की दर्द आपको मिटाता नहीं बल्कि दर्द ही आपको बनाता है. बरोबर. तेव्हा ह्या गोष्टी आपण हे केल्या पाहिजे. आणि एक मेसेज म्हणजे डू नॉट पोस्टपोन युअर हॅपीनेस. आपण आनंद कायम पुढे ढकलत असतो आणि ह्या एका अशा विचित्र वर्तुळात अडकून जातो ना की आपलं काय होतं, आपण जेव्हा 10वीत असतो आपण विचार करतो की आता आपल्याला 11वी 12वी नंतर चांगलं कॉलेज मिळू दे, मग मी हॅपी होईन. त्याच्यानंतर चांगला जॉब मिळू दे किंवा इंजिनिअरिंगची ॲडमिशन, मग मी खुश होईन. इंजिनिअरिंगची ॲडमिशन होते, जॉब मिळतो, त्याच्यानंतर नाही चांगला लाईफ पार्टनर मिळू दे, मग मी खुश. लाईफ पार्टनर मिळतो तोपर्यंत मुलं होतात. पुन्हा ते ॲडमिशनपासूनचं वर्तुळ हे चालू होतं की मुलाला आता चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळू दे, त्याची 10वी नीट होऊ दे, त्याचं सगळं नीट होऊ दे. असं करता करता ह्या दगदगीत आपण 70ला येऊन पोचतो. आणि तेव्हा पाठी वळून आपण जेव्हा बघतो तेव्हा वाटतं की अरे जगणं तर राहूनच गेलं. बरोबर. जगणं जरी तुमचं राहून गेलेलं असलं तरी एक दिवसाने मृत्यूच्या जवळ तुम्ही गेलेलाच असता. बरोबर. मी पुन्हा पुन्हा मृत्यू ह्याच्यात का म्हणते का, तर तो एक अविभाज्य भाग आहे आपल्या आयुष्याचा. अँड दॅट इज दी अल्टिमेट रियालिटी विच वी हॅव टू एक्सेप्ट. आणि जेव्हा आपण ते एक्सेप्ट करतो ना, आपण लाईफ एका चांगल्या पद्धतीत जगू शकतो. आणि एका कॅन्सर सर्वायवरच्या ह्याने सांगेन की जेव्हा तुम्हाला मृत्यू अगदी जवळून दिसतो, मी म्हणेन की कॅन्सर वॉज अ ब्लेसिंग. का तर जगायचं कसं हे देखील कॅन्सरने शिकवलं. जिंदगी जब मायूस होती है तभी तो वो महसूस होती है. अरे वा. कसं आहे की तुम्ही जर तुम्हाला जगायचं कसं हे समजायचं असेल तर मृत्यूच समजला पाहिजे पहिलं. आणि तेव्हा तुम्हाला कळतं की आपलं हे सगळं राहून गेलं. तर त्यापेक्षा एक सिम्पल एक्सरसाइज करा की प्रत्येक 40s 50sमध्ये असलेल्या माणसाला माझा एक होमवर्क आहे. बिलकुल तुम्ही काय करा की एका ठिकाणी बसा आणि विचार करा की तुम्हाला आता देवाने समहाव सम सिच्युएशन हॅज कम आणि फक्त देवाने सांगितले 6 महिनेच आहेत जगण्यासाठी. व्हॉट वुड बी द थिंग्स दॅट यू वुड लाईक टू डू. आणि काय काय केलं आहे तेही मोजा तेव्हा. काय काय मी माझ्या आयुष्यात केलं, काय काय करायचं राहिलं, काय काय झाल्याशिवाय माझं आयुष्य अधुरच राहणार आहे, त्या सगळ्या गोष्टी प्रायोरिटाईज करा. त्या गोष्टी पहिल्या करून घ्या. तर हे माझं सांगणं आहे की डू नॉट पोस्टपोन युअर हॅपीनेस. आणि नेक्स्ट म्हणजे काय, खास करून यूथला सांगणं आहे की आयुष्य सोपं आहे अशा भ्रमात राहू नका. आयुष्य नक्कीच सोपं नाही आहे, पण ते सोपं करून घेता येतं आणि ते सोपं करून घ्यायचं आहे. तेव्हा वाईल यू आर यंग, फोकस ऑन बिल्डिंग युअर लाईफ, फोकस ऑन युअर करिअर, फोकस ऑन युअर फायनान्सेस. बाकी हेल्थवरती फोकस करा. आता आपण एक चांगलं उदाहरण मी ते देते की एस इन्व्हेस्टर राकेश झुंझुनवाला जे होते आपल्याला माहिती आहे. तर त्यांचं अगदी शेवटच्या वेळी त्यांनी म्हटलेलं एक महत्त्वाचं वाक्य की हेल्थ वॉज माय वर्स्ट इन्व्हेस्टमेंट. एक्झॅक्ट. तर त्यांनी तसं का म्हटलं, त्यांचा जर बँक बॅलन्स तेव्हा 46,000 crore होता. आता चल ते देवाबरोबर सपोज बसले असते नेगोशिएट करायला तर इझिली नेगोशिएट करू शकले असते. मी 2 crore एका दिवसाचे देतो. पण वेन इट कम्स टू हेल्थ देर आर नेगोशिएशन्स. काही नेगोशिएशन इथे होऊ शकत नाही, कळलं ना. तेव्हा लाईफमध्ये बॅलन्स असेल
तरच त्या बँक बॅलन्सला अर्थ आहे. तेव्हा तुम्ही लाईफ तशी एका बॅलन्स्ड पद्धतीतच जगली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काय, येस ऑफकोर्स फायनान्स ऑल्सो इज दी अल्टिमेट रियालिटी. का तर भरपूर वेळा कसं होतं की, म्हणून मी खास करून यंगस्टर्ससाठी हे म्हटलं की डोंट वेस्ट युअर यूथ इन अनवॉन्टेड थिंग्स. तुम्ही तारुण्यात इकडे तिकडे तुमची एनर्जी वेस्ट करू नका, प्रॉपर फोकस करा. का तर नंतर कसं असतं, तुमचा अडीअडचणीत बेस्ट फ्रेंड जो काय असतो तो पैसाच असतो. बरोबर. तर जेव्हा ट्रीटमेंट अवेलेबल असते आणि तुम्ही ते अफोर्ड करू शकत नसाल तुमच्या आईवडिलांसाठी म्हणा, तुमच्या घरच्यांसाठी म्हणा, तर दॅट इज द मोस्ट हेल्पलेस फीलिंग. त्यापेक्षा त्यापेक्षा येस ऑफकोर्स मनी कॅनॉट बाय हेल्थ बट इट कॅन बाय हेल्थ केअर. पैसा आरोग्य विकत नाही घेऊ शकत, पण इलाज विकत घेऊ शकतो. तेव्हा सगळ्यांनी फायनान्स देखील आपला तरुणांनी खास करून सांभाळला पाहिजे आणि ओव्हरऑल लाईफ इन अ बॅलन्स अशी तुम्ही लाईफ जगली पाहिजे. Yeah, we all know that health is wealth, but wealth is also important. So, having that balance, work-life balance also, is concentrating on your goals in your youth, which will give you the platform. बरोबर. आम्ही असं विचार करू किंवा असं हे करू की तुम्हाला ते लागलंच नाही पाहिजे, पण लागलं तर असलं पाहिजे. लागलं तर असलं पाहिजे. बरोबर. आपण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत बोलत होतो की कॅन्सरचा इन्सिडन्स नाही म्हटला तरी वाढत चालला आहे. एक असं कुठलं म्हणू शकतो आपण, सुपर हे नाहीच आहे, आपल्याला माहिती आहे, कुठेतरी इट बॉइल्स डाऊन टू द लाईफस्टाईल. राईट. सो काय तुझा काय सल्ला असेल? आता कसं आहे, युजली आपण जेव्हा फक्त हा लाईफस्टाईल शब्द म्हणून सोडून देतो तर आपल्याला काहीच कळत नाही की आपण काय केलं पाहिजे. बरोबर. सो लेट अस डिकोड दिस. तर ह्याच्यावरती कसं आहे, पहिलं म्हणजे आपलं डाएट येतं. तर आता सपोज घरात एक पेशंट असेल तर आपण काय डाएट घेतो, आपण सूप्स बनवतो, आपण सॅलड्स बनवतो, फ्रूट्स वगैरे खातो, पण आपण नॉर्मल डे टू डे बेसिसवरती हे करत नाही. जो डाएट तुम्ही पेशंटला देता ना, ॲक्च्युली तो हेल्दी डाएट आहे, तो तुम्ही रोजच्या तुमच्या ह्याच्यात ठेवला पाहिजे. मग असं नाही की कायम असंच जगून असंच खायचं आहे का एकदम सगळं, असं काही नाही. पण तुम्ही अशी खाऊन जेव्हा तब्येत मेंटेन करणार ना, तेव्हा बाहेरचं कधीतरी ओकेजनली तुम्ही खाल्लं तर ते चांगलं आहे. आणि मी स्वतःवरून सुद्धा सांगते, मी एक्सरसाइज करते ज्या सगळ्यात मेन हेच कारण आहे की मला काही पण मला हवं ते खायला यावं. हा माझा मेजर मोटिव्ह ऑर अ फूड. तसंच तुम्ही पण सगळ्यांनी तसंच करा की पहिलं म्हणजे काय की व्यवस्थित आपण आहार ठेवला पाहिजे. दुसरं म्हणजे काय होतं, 3 व्हाईट पॉयझन जे आपण म्हटलेत की साखर, मीठ आणि मैदा, सॉल्ट, शुगर आणि फ्लोर. तर ह्या कसं आहे, ह्या गोष्टी आपण डे टू डे बेसिसमध्ये आता जास्ती कन्झ्युम करतोय. आणि कसं होतं की आपण पॅकेज इनविजिबल असतात, तेव्हा ह्या इनविजिबल गोष्टी मुलांना सहसा पटकन द्यायचं झालं तर तुम्ही चिप्सचं पॅकेट घेऊन देता, विच इज व्हेरी हाय ऑन सोडियम. तुम्ही कॅन्डीज घेऊन देता, तुम्ही व्हेरी हाय ऑन शुगर. सेरेलॅक बनवता. हे सगळ्या गोष्टी जर अर्बन वर्सेस रुरल तुम्ही कम्पेअर केल्यात ना, तर तुम्ही भरपूर ठिकाणी आपण चुकतोय हे आपल्याला कळतं. बिस्किट्स वगैरे, ह्या बिस्किट, जॅम, सॉसेस, मेयोनीज हे सगळ्या इनहरेंट भाग झालेले आहेत. असा कुठला फ्रीज नाही की आज सॉस नाही आहे, असा कुठला ह्याच्यामध्ये स्टोर रूम नाही की बिस्किट्स नाही आहेत वगैरे. तर इथे वी आर गोईंग रॉंग समवेअर. या गोष्टी डे टू डे बेसिसवर ते कन्झ्युम करायची काही गरज नाही आहे. लेट अस गो बॅक टू दॅट रुरल लाईफस्टाईल. इथे ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या आपण मिसमॅच करूया ना त्याच्यातल्या सगळ्या. लेट अस ब्लेंड इट. तेव्हा ज्या रुरलमधल्या बेस्ट गोष्टी आहेत त्या आपण घेतल्या पाहिजे. दुसरं म्हणजे काही सिडेंटरी लाईफस्टाईल झाली, काहीच मुवमेंट रोजची नाही. तर मी एकच सांगते की देर इज वन थिंग, येस विच कॅन डेफिनेटली रेड्यूस युअर रिस्क ऑफ कॅन्सर डेफिनेटली बाय 40%. आणि ही जर कुठली गोष्ट आहे तर ती एक्सरसाइज. ओके. 40 मिनिट्स ऑफ रिगरस एक्सरसाइज, घाम आला पाहिजे. अशी कुठली जर तुम्ही एक्सरसाइज रोज करत असाल, 40% चान्सेस तुमचे कॅन्सरचे तुम्ही रेड्यूस करताय. अरे वा. तेव्हा हे खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्ही फॉलो करा. आणि दुसरं म्हणजे काय की एक्सरसाइज, योगा, हे सगळ्या प्राणायाम, हे सगळ्या गोष्टी ज्या अगोदर आता वेस्टर्न लोकांनी त्या इझिली आपल्याकडून घेतल्यात, तर ह्या आपण केल्या पाहिजे. नेक्स्ट बिग थिंग इज अल्कोहॉल. आता ह्या बाबतीत भरपूर जणांचं प्रश्न असतं की अल्कोहॉल डिरेक्टली कॅन्सर कॉज करतो का? तर ह्याचं उत्तर सरळ येस आहे. तुम्ही तर स्वतः डॉक्टर आहात, तर ह्याचं उत्तर येस आहे. अल्कोहॉल हॅज बीन क्लासिफाईड ॲज अ क्लास 1 कार्सिनोजेन. क्लास 1 कार्सिनोजेन म्हणजे काय? इवन इन स्मॉल क्वांटिटीज इट इज हार्मफुल नाव.
अगोदर फक्त टोबॅकोला कार्सिनोजेन म्हणून क्लासिफाय केलं होतं, तर आता अल्कोहॉलला सुद्धा केलंय. टोबॅकोचं असं आहे की डोंट गेट मी स्टार्टेड ऑन टोबॅको असं आहे, कारण बरोबर बरोबर कॅन्सर आणि टोबॅको आर सो रिलेटेड टू इच अदर. पण तुम्ही म्हणते तसं आहे की थोडं अल्कोहोल इग्नोर केलं जातं. हां, आणखीन काय होतं की क्लास 1 कार्सिनोजेन म्हणजे काय, तुम्ही जर म्हणाल की मी थोडंच घेतो, तर असं म्हटल्यासारखं की मी एकच चमचा विष पितोय. हां, तर सोशल ड्रिंकिंगचा कॉन्सेप्ट असल्यामुळे सपोज कोणालाही तरी विचारलं की डू यू कन्झ्युम अल्कोहॉल, तर अगदी छान डिप्लोमॅटिक उत्तर असतं, येस ऑकेजनली. आणि कधी कधी येतात हे ओकेजन्स म्हटलं तर सॅटर्डे, संडे, कधीतरी ट्यूजडे वगैरे असे जे हे उत्तर, तर दिस ओकेजनल ट्रेंड इज डेंजरस. तर मला काय सांगायचं आहे की तुम्ही असं करू नका. आणि एका सर्वेनुसार असं बघितलं गेलं की जे पण लोक अल्कोहॉल कन्झ्युम करतात ना, 71% ऑफ देम हॅव स्टार्टेड इट वे बिफोर 20. ओके. 20 वर्षाच्या आत चालू केलेलं आहे. मग 20 वर्षाच्या आतल्या मुलांना जर तुम्ही सहज विचारा का चालू केलं, तर ते असं सांगतील की असंच एक फन म्हणून ते चालू करतात. पण हे फन म्हणून चालू केलेलं एक काइंड ऑफ ॲडिक्शन जे असतं ते तुम्ही मग लाईफ लाँग कंटिन्यू करता. आणि नंतर कसं स्ट्रेस वाढतो, तुम्ही स्ट्रेसमुळे थोडंफार कन्झम्पन वाढवता, पण हे असं होत जातं. आणि पिअर प्रेशर असतो, अबे तू नाही पिता क्या असं विचारलं तर इमिडिएटली आपल्याला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो. पण हे यायची काही गरज नाही आहे ना. वी हॅव टू रिडिफाईन वॉट रिअली बिंग कूल इज. एक्झॅक्ट. आता मी सपोज मी एक 10 किलोमीटर पळू शकते म्हणून समोरचं पळू शकतं का, मग मी त्याला विचारू शकते ना, तू हे नाही करत, तर दॅट इज समथिंग बिंग, यू हॅव टू बी इन्फिरियर फॉर दिस, यू हॅव टू फील इन्फिरियर, का तुम्ही ते नाही करू शकत आहे, बिकॉज दॅट इज समथिंग कूल अँड यू कॅन ऑल्सो बिल्ड युअर कल्ट. एक्झॅक्टली. तेव्हा तुम्ही, आणि म्हणून सांगते की जर तुम्ही पित असाल तर ठीक आहे, पण प्लीज अजून 2-3 जणांना त्या ग्रुपमध्ये आणू नका. बरोबर. का तर हे डोंट फोर्स. हां, दिस ट्रेंड इज नॉट गुड. आणि स्मोकिंग वगैरे पण हे जे काही वाढलं आहे, आणि हळूहळू यंगस्टर्समध्ये बघायला गेलं तर ॲड्रेस जसं आपण तिकडे ॲड्रेस केलं की आधी हे इट वॉज मोर ऑफ अ मेल, आजकाल इट हॅज कम टू फिमेल्स. आणि जसं तू म्हणत होती की आर सिस्टम इज मच मोर सेन्सिटिव्ह. आणि ह्याच्यावर तरी मी आता काय बोलू, ह्याच्यावर नो कमेंट्स असं मी म्हणेन. पण दिस इज रिअली डेंजरस. आणि हे मी म्हणते दिस इज नॉट वुमेन एम्पॉवरमेंट. हां, इट्स नॉट वुमेन एम्पॉवर. आता वुमेन एम्पॉवरमेंट म्हणजे थोडक्यात म्हटलं तर आपण ते इतकं उथळपणे घेतो. छोटे कपडे घालणं विमेन एम्पॉवरमेंट, व्यवस्थित दारू वगैरे प्यायला मिळणं, क्लब्सला जाणं विमेन एम्पॉवरमेंट. इट इज नॉट लाईक दॅट. विमेन एम्पॉवरमेंट काय असतं तुम्ही बघा, ॲक्सेस टू सॅनिटरी नॅपकिन्स इज विमेन एम्पॉवरमेंट. हे विमेन एम्पॉवरमेंट म्हणजे साधं एक बाई घरात बोलू शकली पाहिजे तिचे हेल्थ इश्यूजबद्दल, दॅट इज विमेन एम्पॉवरमेंट. आज आपण हा पॉडकास्ट करतोय, दॅट इज व्हॉट इज विमेन एम्पॉवरमेंट. सो इट इज नॉट ऑलवेज दॅट. एक्झॅक्ट. तुम्ही अगदी त्या उथळ पद्धतीत त्याला घेऊ नका. ॲक्सेस टू एज्युकेशन इज विमेन एम्पॉवरमेंट. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काही स्त्रियांना जॉब करू दिलं जात नाही, ते विमेन एम्पॉवरमेंट आहे. तेव्हा हे जे काय कॉन्सेप्ट, हे अर्बनाइज्ड विमेन एम्पॉवरमेंटचं कॉन्सेप्ट आलं आहे ना, दॅट इज रॉंग. आणि त्याच्यामुळे आपण सरळ मग तिथे डायरेक्ट आपण आपल्या स्त्रीत्वावर घाव करून घेतोय, का तर इट इज डिस्टर्बिंग युअर एंटायर हॉर्मोनल बॅलन्स. आणि दुसरं म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लाईफस्टाईलमध्ये जी आपण खूप झाली आहे ती म्हणजे प्लास्टिक. आता कसं आहे की प्लास्टिकचा वापर सर्रास आपण सगळीकडे बघतो. आणि काय होतं की आपण एकदम आपल्या घरात प्लास्टिक वापरतो, प्लास्टिकचे टिफिन्स का वापरतो, ते ट्रेंडी दिसतात म्हणून. आता मी भरपूर वेळा सांगते ठिकठिकाणी जाते तिथे की तुम्ही प्लास्टिकचे टिफिन्स नाही वापरले. एक वेळ लहान मुलं ऐकतील, मोठे नाही ऐकत, का ते ऑफिसमध्ये एकदम ट्रेंडी नाही दिसत ना. कुठेतरी कॉस्ट असं वाटतं. तर पण आहे जो आपल्याला टॅकल करायला पाहिजे, कारण नाही डब्बा वर्ष चांगला वर्ष चांगला राहतो. फक्त तो जरासा असं गावठी वाटतो लोकांना, तितका नाही. छान आहे वेगवेगळे वेअर, जे आता मी डायरेक्ट नावं घेऊ शकत नाही, आय वुड बी अननेसेसरीली इन्व्हायटिंग सम लिगल ट्रबल. पण सरळ सांगते की कितीही चांगल्या आणि महाग जरी असेल तरी प्लास्टिक इज प्लास्टिक. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही गरम खाणं त्याच्यामध्ये घालता, गरम दूध लहान मुलांच्या बाटलीमध्ये ओतून त्यांना देता, तर डिरेक्टली यू आर गिविंग देम समथिंग विच इज कॅन्सरस. आणि ही गोष्ट आपण खूप केलेली आहे. आणि भरपूर वेळा आपण वॉटर बॉटल्स प्लास्टिकच्या स्वस्त पडतात, आपल्याला वाटतं स्टीलच्या महाग पडतात. कॅन्सरची कुठलीही ट्रीटमेंट 6 लाखाच्या खाली नाही. बरोबर. तेव्हा हेल्थवर जे पण तुम्ही काही इन्व्हेस्ट करताय ना, ट्रीट इट ॲज अन इन्व्हेस्टमेंट. तो कुठलाही वायफळ खर्च नाही आहे. तर प्लास्टिक जितकं होऊ शकेल तितकं एलिमिनेट करायचा प्रयत्न करा. दुसरं म्हणजे डिओड्रंट्स, फ्रॅग्रन्सेस, हे जे आपण अतिवापर ह्याचा जो चाललेला आहे, मॉस्किटो रेपेलेंटसुद्धा. आता कसं होतं की सपोज एखादे माणूस स्मोक करत असेल तर 10 सेकंदासाठी वगैरे स्मोक करेल,
पण मॉस्किटो रेपेलेंट आपण लावतो आणि पूर्ण ते केमिकल आपण आवर्स डीप ब्रिदिंग करताना ते इनहेल करतो. डेफिनेटली इट कॉजेस कॅन्सर. ह्याच्यावरती रिसर्च आता कसं आहे, जॉन्सन अँड जॉन्सन पावडर आपण इतके वर्ष वापरत आलो. नाव इट इज प्रूव्ड दॅट इट हॅज कार्सिनोजेन्स आणि ती बॅन वगैरे केलेली आहे. तेव्हा जर कोणी सांगितलं असतं तर कोणी ऐकलं नसतं. तर तसंच आता आहे. आता मी सांगते पण तसं कोण ऐकत नाही आहे. पुढे जाऊन हा रिसर्च आणि रिपोर्ट नक्कीच येईल, पण तेव्हा ऐकण्यापेक्षा तुम्ही आताच करा, की तर दुसरे त्याला ऑल्टरनेटिव्स आहेत ना. बरोबर, तुम्ही मेश लावू शकता विंडोजला किंवा तुम्ही मॉस्किटो बॅटचा यूज करू शकता. आणि कसं आहे की आपण ओव्हरऑल ऑब्झर्व केलं तर नेचर इज बेस्ड ऑन सटल फ्रॅग्रन्सेस. दॅट सपोज तुम्हाला तर इन्स्टंटली पावभाजीचा वास जर आला ना, किंवा तुमच्या घरात इन्स्टंटली तुमची सलाइवा सिक्रेट होते. इतके नाजूक वी आर कनेक्टेड विथ दी स्मेल्स. तर आणि कसं असतं की एक साखरेचा डबा 10 मिनटं ओपन ठेवा, मुंगी तिथे येते ना. हत्तीला कितीतरी किलोमीटर्स लांबून पाण्याचा वास येतो. इवन आपण बघतो हनी बीज फ्लॉवरकडे का अट्रॅक्ट होतात. लायन वगैरे हे सगळे जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत आपली टेरिटरी डिमार्केट करताना आपल्या युरिननी करतात. तर इट हॅज व्हेरी सटल कनेक्शन विथ ऑल अवर हॉर्मोनल सिस्टम अँड अवर नेचर. आता कुठलाही वास आला तर आपण कितीतरी 10 वर्ष पाठीसुद्धा चालले जातो की हा वास इथे आला होता. तर इट इज सो डीपली कनेक्टेड. आपण हे इतके स्ट्रॉंग परफ्युम्स आणि ह्याच्यामध्ये ॲडमध्ये कसं दाखवलं जातं पूर्ण असं वापरल्याशिवाय, आणि तसं म्हणजे लिटरली यू आर कॉझिंग ट्रबल टू युअर हेल्थ. कसं असतं सगळ्यावर रिपोर्ट आलेले नाहीत ह्याचा अर्थ ते गोष्ट होत नाही आहे अशातलं नाही आहे. ती गोष्ट होतीये, रिपोर्ट्स नंतर येतील. रिपोर्ट्सही आहे, आपण ते वाचत नाही आहे. एक्झॅक्टली म्हणजे मी व्हेरी फ्रँक की हे जे म्हटलं की इंडोअर पोल्युटन्स म्हणतो आपण या सगळ्या गोष्टींना इज द वन ऑफ द लीडिंग कॉज ऑफ कॅन्सर दॅन द आउटडोअर पोल्युशन ऑफ फॉर दॅट मॅटर स्मोकिंग. एक्झॅक्टली. तर आता ह्या मॉस्किटो रेपेलेंटमध्ये ते स्वीट स्पेलिंग हे असतं ना, तर थॅलेट्स असं म्हणतात. तर त्याच्यामुळे इट्स डिरेक्टली अ कार्सिनोजन. त्याच्यामुळे तुमच्या हॉर्मोन्सवरती वगैरे डिरेक्टली ते इम्पॅक्ट करतं. तेव्हा आता मी जेव्हा इतकं सगळं सांगते लोक म्हणतात आता काय काय म्हणून करावं. आता बरोबर आहे, पूर्ण पृथ्वीवर कार्पेट आपण घालू शकत नाही, पण पायात चप्पल घालू शकतो ना. बरोबर. तेव्हा आपण आपल्या कंट्रोलमध्ये जे काय आहे ते तरी निदान केलं पाहिजे. बाहेरच्या गोष्टी ठीक आहेत, पण आपल्या कंट्रोलमध्ये ज्या आहेत त्या आपण नक्की करू शकतो. मग त्या गोष्टींवर आपण फोकस केलं पाहिजे. प्लास्टिक, आता दूध वगैरे सगळं प्लास्टिक ह्याच्यामध्येच येतं, पण तुमच्या घरात जे पॉसिबल आहे ते तुम्ही ग्लास बॉटल्स, स्टील टिफिन्स हे तुम्ही हे करा. त्यात काही नाही. थोडंफार ट्रेंडी दिसलं नाही म्हणून पुन्हा मी आले सायन्सकडे, की सायंटिफिक ह्यांनी त्या गोष्टीकडे बघा. ते जगण्यासाठी जगू नका, त्या जगण्यामध्ये विचार घाला. एक्झॅक्टली. आणि ते आपल्याला बऱ्याच प्रॉब्लेम्स पासून एक्झॅक्टली. आणि कुठेतरी आज म्हणजे मी ही गोष्ट नेहमी म्हणते की ऑफकोर्स देर आर पीपल हु आर अनफॉर्च्युनेट हु कॅनॉट अफोर्ड. तू आणि मी इथे बसलो आहे आणि मेजॉरिटी ऑफ द व्ह्युअर्स हु हॅव द ॲक्सेस टू इंटरनेट त्यांच्याकडे अफोर्डेबिलिटी पण आहे. तर आज आपण फक्त जगत नाही आहे, आपण एक चांगल्या जगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर त्याच्यात आपण थोडा एफर्ट घातला आणि आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती टुवर्ड्स दॅट हेल्थकडे केली, बरोबर, तर आपला हेल्थ केअरचा खर्च बऱ्यापैकी कमी वाचेल. आणि मी सांगितलं तसं इथे ट्रेंड आणि ट्रेंडी गोष्टींवरती फोकस करण्यापेक्षा जर तुम्ही मग तिथे पाहाल, तिथे जर एकदा आजारी पडल्यावर काहीच ट्रेंडी नसतं. तुमचे लुक्स नसतात किंवा ट्रीटमेंट नसते किंवा ते इंजेक्शन नसतं किंवा ते IV काहीच ट्रेंडी नसतं. ते सगळं भीतीदायक असतं. त्यापेक्षा तुम्ही काहीतरी तुमची काळजी ह्या बाबतीत सगळ्यांना घेतली पाहिजे. अल्टिमेटली आय ऑलवेज से दॅट की बीइंग हेल्दी इज द बिगेस्ट ट्रेंड. एक्झॅक्टली. जेव्हा आपण हे कॅन्सरबद्दल बोलतो तेव्हा आपण जसं म्हटलं ते फिजिकल आहे, इमोशनल आहे, फायनान्शियल आहे, सोशलही आहे. लढाई आहे सोशल लढाई. ॲज अ सोसायटी, ॲज अ कम्युनिटी आपण काय करू शकतो की आपण या लढ्यात काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकू आणि वी कॅन इम्पॅक्ट द लाईफ ऑफ द कॅन्सर पेशंट, राईट. तर इथे कसं आहे की पहिलं म्हणजे काय, जेव्हा कॅन्सर डिटेक्ट होतो ना तेव्हा सगळ्यात पहिलं म्हणजे मी सांगेन की काय नाही केलं पाहिजे. बरोबर. भरपूर जण काय करतात, दे स्टार्ट बंबार्डिंग यू विथ 100 डिफरंट सजेशन्स. तर हे पहिलं तुम्ही करू नका. 100 वेगवेगळ्या गोष्टी एखाद्या पेशंटला सजेस्ट करू नका. का तर तेव्हा काय एक्झॅक्टली झालेलं असतं, पेशंटची जी फॅमिली असते ती कम्प्लीट पॅनिकमध्ये गेलेली असते. मग ते काय विचार करतात, काहीच सुटून जायला नको म्हणून मग सगळे प्रयोग त्या
पेशंटवर होतात. आता कसं आहे, कोण सांगतं अननस खावा, कोण सांगतं ते सालासकट खावा, कोण सांगतं लिंबू, कोण सांगतं कोथिंबिरीच्या कांड्या खावा, कोण सांगतं अजून बडीशेप आणि ह्याचं पाणी. पण हे इथे मला सांगायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी गुणकारी आहेत. म्हणजे अननस, लिंबू, बडीशेप असेल, शेवगा असेल, कोथिंबीर, ह्या सगळ्या गुणकारी आहेत. ह्या आपण नक्की आपल्या आहारात ठेवाव्यात. पण ह्याने कॅन्सर बरा होतो असा दावा करू नये. बरोबर. का तर ह्याने काय होतं, आता कसं आहे की मी आता माझ्या स्वतःवरून सांगते की आम्ही खूप आमच्या म्हणजे घरात सगळे एज्युकेटेड वगैरे आहोत, तरी पण एका प्रेशरखाली येऊन म्हणजे माझ्या आईला खूप सजेस्ट केलं गेलं. आईनी मला एका पीर बाबांकडे नेलं फायनली. तरी तिला सांगितलं होतं आपण कुठे जात नव्हतं, तरी पण माझ्या नकळत तिथे नाही वेगळीकडे जातोय म्हणून. का तर शेवटी कसं होतं की मी सांगितलं तसं हेल्पलेस सिच्युएशन आलेली असते. तिला असं वाटत होतं की काहीतरी सुटून जायला नको. तिथे नेलं तर त्यांनी तेच सांगितलं की तुम्ही पहिली तुमची केमोथेरपी बंद करा आणि तुम्ही 13 कोथिंबिरीच्या कांड्या घ्या, 13 शेवग्याच्या कांड्या घ्या, थोडी बडीशेप त्याच्यामध्ये घाला आणि असं काही एक रेसिपी सांगितली. पण तेच मला सांगायचं आहे, हे नक्की गुणकारी आहे, पण त्याने कॅन्सर नाही बरा होऊ शकत. आणि म्हणून व्हॉट्सॲपवर पण रोज वेगवेगळे फॉरवर्ड्स आपण न बघता कधी कधी पुढे फॉरवर्ड देखील करत राहतो. तर असं तुम्ही करू नका. ह्या बाबतीत नॉट जस्ट विथ कॅन्सर, बाकीच्या बाबतीत सुद्धा प्लीज कुठलेही फॉरवर्ड्स असतील थोडंफार ते ऑथेंटिक आहेत, काय आहेत हे बघा, वाचा, ते किती प्रॅक्टिकल आहेत ह्याचा देखील अंदाज घ्या आणि मग ते त्या व्यक्तीला तुम्ही पाठवा. तर दुसरं म्हणजे काय, कुठल्याही पेशंटला सोसायटीकडून किंवा कोणाकडूनही सिम्पती नको असते. आता सिम्पती पण एम्पथाईज तुम्ही केलं पाहिजे. तर सिम्पती आणि एम्पथीमध्ये असं जर तुम्ही काय अंतर आहे हे विचाराल तर सिम्पती म्हणजे काय की मला तुझं दुःख समजतं आणि एम्पथी म्हणजे काय की माझ्यासाठीही ते तितकंच दुःख दे आणि ह्या लढ्यात मी तुझ्यासोबत आहे. बरोबर. फक्त तुझं नाही तर हे आपलं दुःख आहे हे म्हणणं म्हणजे एम्पथी. फक्त अरे रे हे खरंच खूप वाईट झालं इतकं म्हणून जर कोण बाजूला गेलं तर ती फक्त सिम्पती होते, जी कुठल्याच पेशंटला तशी नको असते. आणि अजून एक तुम्ही करू शकता म्हणजे कायम मी जर सांगितलं की तुम्हाला कोणाला कळलं तर झाले तर डेफिनेटली जाऊन नक्की भेटा. त्याच्याने त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. तुम्ही निदान फोनवर सुद्धा त्यांच्याशी बोलू शकता, भेटू शकता. आणि पण अजून एक, कुठल्याही पेशंटला क्युरिओसिटी घेऊन बघायला जाऊ नका. आता हे माझ्याच बाबतीत नाही तर भरपूर लोकांच्या बाबतीत होतं आणि दॅट इज द मेन रिझन भरपूर लोक हे दडवून सावतातच नाही. तर पीपल गो विथ क्युरिओसिटी. आता ह्यात क्युरियस असण्यासारखं काही नाही आहे, पण लोक काय क्युरियस होऊन येतात की केस गेलेत का, मग बारीक कोणी झालं आहे का, मग असं त्यांना काही त्रास होतो आहे का. हे तुम्ही करू नका. आज समोरच्यावर ओढवलेली परिस्थिती उद्या तुमच्यावर देखील ओढवू शकते. तेव्हा क्युरिओसिटी घेऊन पेशंटकडे जाणं हे बरोबर नाही. बुद्धांनी जसं म्हटलं आहे की एव्हरीबडी इज टॅकलिंग देअर ओन सिच्युएशन, सो बी सेन्सिटिव्ह इन लाईफ. सेन्सिबल, बी काइंड, बी सेन्सिटिव्ह, ह्या गोष्टी तुम्ही हे केल्या पाहिजे. अजून एक मला वाटतं की म्हणजे मी कॅन्सर पेशंटसोबत वावरते तर मला एक वाटतं की सोसायटीने ॲटलिस्ट महिन्यातून एक प्रेयर किंवा महिन्यातून एक प्रार्थना सगळ्या कॅन्सर पेशंटसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी करावी. तर हे असं का वाटतं की भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण स्वतःला नाही करू शकत. आता कसं स्वतःला आपण गुदगुल्या नाही करू शकत, तर तसंच कसं असं होऊ शकत नाही की मी एक दिवशी सकाळी उठून मस्त म्हणू शकते की अपूर्वा चल आज तुला मी खूप आशीर्वाद देते. असं नाही होऊ शकत. आशीर्वाद, सदिच्छा ह्या कायम दुसऱ्याकडूनच घ्याव्या लागतात आणि म्हणून आपणही त्या दुसऱ्याला दिल्या पाहिजेत. म्हणून एका महिन्यातून एक दिवस किंवा दर शेवटच्या तारखेला एक प्रार्थना करा सगळ्यांसाठी. आणि मी सांगते की प्रार्थनेचा परिणाम जो होतो ना तोच माणूस अनुभवू शकतो जो आहे. म्हणजे जी काही हिलिंग आहे, जी आपण पाठवतो, कोणाबद्दल चांगला विचार करतो, त्याचा नक्की परिणाम त्या व्यक्तीवरती होतो. तेव्हा एक प्रार्थना सगळ्यांनी बिलकुल केली पाहिजे. कॅन्सर 360 सुद्धा आपण इकडेही सुरू करते आणि ती पॉझिटिव्ह वाईब देऊ आपण सगळ्या कॅन्सर पेशंटला, कारण ते सगळे लोक जी काही लढाई लढतात आहे बरोबर आणि एवढ्या धैर्याने लढतात अगदी हो राईट. आणि सोसायटीने कसं जजमेंटल होऊन एका गोष्टीकडे नाही बघितलं पाहिजे. भरपूर वेळा काय होतं की कॅन्सर एक पुऱ्या कुटुंबाला बऱ्याच गोष्टींमध्ये ऑल्टर करतो. आता तसंच एका मुलीचं काय झालं होतं की तिचे वडील हे आजारी होते तर आणि डॉक्टरनी त्यांना कमी वेळ दिला होता. मग तिने काय केलं, तिला काय वाटलं की त्याच्यातच आपलं लग्न लवकर करून घ्यावं म्हणून तिने सगळी प्रिपरेशन्स केली आणि लग्नाची तारीख वगैरे ठरवली.
आणि त्याच्यातच काय झालं की अगदी शेवटचे एक 15 दिवस असताना त्यांची डेथ झाली. बट स्टील शी वेंट ऑन विथ द वेडिंग. का? बिकॉज ऑल द प्रिपरेशन्स वर डन. आणि तर मग अशा वेळी काय होतं की सोसायटी इज ऑलवेज जजमेंटल अबाउट थिंग्स. मग कसं बघ, तिला थांबता आलं नाही का, किंवा तिला ह्याच्यात काहीच वाटलं नाही का, असं नाही, तो तिला वेगळा अँगलसुद्धा आहे. तिला वाटलं की आपले वडील असावेत आपल्याला, म्हणून तर तिने प्लॅन केलं होतं. बरोबर. आणि प्रॅक्टिकल ॲस्पेक्टसुद्धा आहे की सगळं आता ऑलरेडी तिने खर्च केला आहे, तर त्याच्यासाठी तिने हे नाही केलं. तर ॲज अ सोसायटी फक्त कॅन्सर रिलेटेडच नाही, ओव्हरऑल पण आपण जजमेंटल नाही राहायला नाही पाहिजे. बिकॉज वेन यू आर जजिंग समथिंग यू कॅनॉट लव इट. दॅट वेन यू स्टॉप जजिंग यू स्टार्ट लविंग, असं म्हणतात ना. तर ह्या म्हणजे एक प्रगल्भ समाज आपण होऊनच ह्या कॅन्सरच्या ह्याच्याकडे सुद्धा बघितलं पाहिजे. तर आणि बरोबर आहे की अनलेस आपण एखाद्या गोष्टीकडे जसं तू म्हटलं एम्पथीने बघितलं, बरंच आपण ते समजून घेऊ शकतो, त्याच्याबद्दल सेन्सिटिव्ह होऊ शकतो आणि त्या माणसाला सपोर्ट देऊ शकतो. बरोबर. नुसतंच बाहेरून बरोबर उंठावरून जाऊ शकत. आणि ॲज अ सोसायटी आपल्याला ते नाही करायला. बरोबर. एक्झॅक्टली. सो थँक्यू अपूर्वा इथे आल्याबद्दल. आणि तुझी जी इन्स्पायरिंग जर्नी होती, स्पेशली जी एक प्रार्थनेची गोष्ट तू सांगितली, ती बिलकुल आपण इम्प्लिमेंट करू शकतो आणि मला असं वाटतं आपले सगळे व्ह्युअर्स करतील आणि इट विल हॅव अ व्हेरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. रिमेंबर, every conversation, every story takes us closer to the hope. And this is one battle we can win together. Stay informed, stay sensitive, and stay with us until next time in Cancer 360 series. Thank you.